जे 1 कोटी कमवत आहेत त्यांच्यासाठी 5-10 लाख रुपये कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. कारण त्यांचे व्हायब्रेशन 5 लाखाच्या वर आहेत. एखादी गोष्ट युनिव्हर्स तुम्हाला ज्यावेळी देणार आहे ना, त्यावेळी द्यायच्या आधी युनिव्हर्स पण असा विचार करतो, तुझ्याकडे आता जे आहे त्याच्याबद्दल तू समाधानी आहेस? मी कॉन्फिडंट आहे. आणि आत्मविश्वास वाढवायसाठी सगळ्यात अजून एक भारी टेक्निक सांगतो सगळ्यासाठी. पाणी प्यायचं आहे तुम्हाला. पाणी पित अफर्मेशन बोला, ठीक आहे, पाण्यामध्ये एनर्जी आहे. तुम्ही एनर्जी सोबत अफर्मेशन आतमध्ये नेताय. पण ती पाणी निळ्या कलरच्याच बाटलीमधनं प्या. गौतम बुद्धांनी माइंडफुलनेस एक कन्सेप्ट आणली. म्हणजे त्या काळात सती असा शब्द होता त्या माइंडफुलनेस कन्सेप्ट. सती म्हणजे आत्ताची ती सती प्रथा वेगळी, हा. पण ते पाली भाषेमध्ये सती हा शब्द वेगळा. पैशाबाबतचे जे मिथ्स आहेत ना, ते सगळ्यात व्हायरल होत आहेत. म्हणजे तुम्ही लवंग ठेवा, ते जिरं मोहरी ठेवा, ते काय फोडणी द्यायचे काय ते मला कळत नाही. कितपत खरे किंवा याच्या मागे काही सायन्स आहे का फक्त ते स्वप्न म्हणतात. तुमच्या सबकॉन्शियस मध्ये फिट झाली पाहिजे ना गोष्ट. जर तुम्हाला विश्वासच बसत नाही की मी 5,000 डायरेक्ट 1 कोटी कमवेन, तर तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण कसं होईल? आपलं रेटिक्युलर ऍक्टिव्हिटिंग सिस्टम असते आपल्या ब्रेनमध्ये. म्हणजे तुम्हाला RAS मध्ये तुम्ही जे काही फीड करता तसं तुमचं ब्रेन तुम्हाला दाखवायला सुरू करतं. सगळं आतमध्ये. आता श्रीकृष्ण तुम्हाला ज्यावेळी आ करून दाखवतायत, ते काय दाखवतायत? तुझ्या आतमध्ये सगळं भरलंय ते बघ. Universe आहे. सगळं आतमध्ये, युनिव्हर्स बाहेर नाही कुठे शोधायचं. मग कसं काय म्हणू शकतो की नशिबातच लिहिलंय? तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे, घर मिळणार आहे, ते तुम्हाला आत्ता मिळालं अशी भावना घेऊन येणार. 5 स्टेप्स सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला मॅनिफेस्टेशन, म्हणजे आता जरी पत्नी म्हणत असेल की माझ्या नवऱ्यानं बदलावं, मग मी मॅनिफेस्टेशन करू का? सहजासहजी ते शक्य होत नाही. पण हा एक होपोनोपोनो म्हणून एक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नरच्या आपल्या नवीन धमाकेदार आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. बघा, या जगामध्ये प्रत्येकजण कष्ट मेहनत करत असतो, पण त्यापैकी मोजक्याच लोकांच्या हातात ते यश लागतं. ठीक आहे, का बरं? किंवा काही जणांच्या हातात पैसा टिकतो तर काही जणांच्या हातात फक्त संघर्ष आणि स्ट्रगल राहतं. बरोबर. तर या सोल्युशन काय? किंवा खूप जण स्वप्न बघतात पण ते स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद किंवा माइंड पॉवर आहे का तुमच्याकडे? तर या सगळ्या गोष्टींबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यावर आहे मॅनिफेस्टेशन कोच, लाईफ कोच असलेले असे टॉक विथ प्रोफेसर म्हणजे सूरज पडळकर सर, प्राध्यापक सूरज पडळकर सर. सो आपण सरांसोबत मॅनिफेस्टेशन खरंच कसं काम करतं याबाबतीत, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, किंवा ते कसं आपल्या आयुष्यात ॲप्लाय केलं पाहिजे याबद्दल, या युनिव्हर्सबद्दल, म्हणजे युनिव्हर्स कसं काम करतं, किंवा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टी बाबतीत खूप जास्त इन डेप्थ गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण का नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. मॅनिफेस्टेशन म्हणजे आजकाल खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आज मी म्हणतो की लोक खूप जास्त निगेटिव्ह आहेत. निगेटिव्हपणे विचार असणं, झोपणे आणि सगळे प्रकार चालू आहेत. तर मग मॅनिफेस्टेशन हे फार गरजेचं आहे. पण आधी तुमची ओळख आहे, तुमची ओळख कोणी थोडी आम्हाला, मग आपण पुढे जाऊ. बर. मी प्राध्यापक सूरज पडळकर. मी सातारा जिल्ह्यामध्ये एक महाविद्यालय आहे, नामांकित महाविद्यालय आहे, त्यामध्ये मी प्राध्यापक म्हणून काम करतो. सहाय्यक प्राध्यापक आहे इतिहास विषयाचा. तर इतिहासाचाच अभ्यास करत असताना हळूहळू माइंडफुलनेस या कन्सेप्टचा मला अभ्यास लक्षात यायला लागला. हम्म. जसं गौतम बुद्धांनी माइंडफुलनेस एक कन्सेप्ट आणली. म्हणजे बरोबर. त्या काळात सती असा शब्द होता त्या माइंडफुलनेस कन्सेप्टला. सती. हां, सती. म्हणजे आत्ताची ती सती प्रथा वेगळी, हां. पण ते पाली भाषेमध्ये सती हा शब्द वेगळा, ज्याला माइंडफुलनेस आपण आत्ताच्या भाषेत म्हणतोय. मग माइंडफुलनेस काय आहे नक्की ते बघत गेलो. मग परत लक्षात आलं की माइंडफुलनेस एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. हम्म. आपण जे काय करतोय त्यामध्ये कॉन्शियसनेस घेऊन येणं किंवा पूर्ण फोकसने काम करणं, लक्ष देऊन काम करणं म्हणजेच माइंडफुलनेस आहे. हम्म. मग माइंडफुलनेसमधनं परत हळूहळू YouTubeला, Instaला त्यावेळी सगळं चालूच आहे. Reels. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे असं तसं हे ते. त्याच्यावरनं मग लक्षात आलं की माइंडफुलनेस, मेडिटेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन एकत्रित जर काम केलं तर हम्म. खरं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बेसच तिथून सुरू होतोय. जोपर्यंत तुम्ही मेडिटेशन किंवा माइंडफुलनेसनं मन शांत करत नाही, मनाला तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये घेऊन येत नाही. ताब्यात येत नाही मन, पण तुम्ही त्याच्यावर बऱ्यापैकी अंकुश आणत नाही, तोपर्यंत तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्णच होत नाही. मग तिथून मग प्रवास आला लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हटलं आता YouTubeवर, Instaवर ते जे चालू आहे चुकीचं, की असं करा, तसं करा, हे करा. मग म्हटलं आता आपण जरा चांगल्या भाषेत सांगायला जाऊया. आता थोडं रील्स बघत असतील लोकं माझी. Yeah. रील्समध्ये थोडं टाकावं लागतंय.
आता तुम्हाला माहितीच आहे नाही ते, थोडाफार तर की मसाला लागतोच. थोडंफार ते फॉलोवर्स किंवा लोक आपल्यापर्यंत यावीत, आपण त्यांच्यापर्यंत बरोबर पोहोचावं, आहे. ते करावंच त्यासाठी लागतं. थोडं करावं लागतं. पण ज्यावेळी लोक माझ्यापर्यंत येतात त्यावेळी त्यांना पूर्ण प्रॉपर असंच नॉलेज दिलं जातं. वाह! तर अशा पद्धतीनं मग हे सुरू झालं. सुरू झाल्या झाल्या पहिले 1 महिन्याभरातच मी तुमच्याच भागात आलो अहिल्यानगरमध्ये. बरं. मग शिर्डी, शनी शिंगणापूर केलं आणि तिथून खरी ग्रोथ मिळाली मला. त्यावेळी अल्मोस्ट 1000च्या आसपासच फॉलोअर्स होते माझे. बरं. मग तिथून खरी ग्रोथ मिळाली. ग्रोथ होत गेली. सगळ्यात पहिला माझा पर्सनल क्लायंट सुद्धा तुमच्याच अहिल्यानगरमधला आहे. बरं. वाह! आणि त्यानंतर परत पहिली डिप्रेशनमधनं केस बाहेर निघलेली, हं. ती सुद्धा तुमच्याच अहिल्यानगरमधली आहे. अरे वाह! आणि आता सगळ्यात महत्त्वाचं माझा पॉडकास्टमध्ये डेब्यू तो सुद्धा तुमच्याच अहिल्यानगरमध्ये होता. अहिल्यानगरचा. त्यामुळे अहिल्यानगरशी असं मला वाटायला लागलं खूप जवळचं नातं आहे. साताऱ्याचा एक मुलगा जो होता अहिल्यानगरमध्ये फेमस होतोय. आणि अजून एक गोष्ट कशी, मी ज्या समाजातून येतोय, ज्या भटक्या समाजातून येतोय, हं. म्हणजे मेंढपाळ समाजातला मी आहे, बरं. धनगर समाजातला, बरं. जिथं आम्ही अहिल्यादेवींना देवीचा दर्जा देतोय, हं. बरोबर. त्याच त्याच गावी. अहिल्यानगरमध्ये हे सगळं होतंय. मग वाह! असं मागं जर बघायचं गेलं तर अजून काही कळलं नाही, पण हळू-हळू डॉट कनेक्ट होतील. करेक्ट नक्की काय होतं. इथंच सगळं होतंय. वाह! बघूया आता पुढे जाऊन काय होतं. मग सर तुम्ही प्रोफेसर आहात. बरं. तर मग मॅनिफेस्टेशन कोच किंवा लाईफ कोच इकडे कसे वाढतात हे थोडं सांगाल? मी वर्गात शिकवत असताना ना, म्हणजे हा पण लय भारी किस्सा आहे. हां. 3rd इयरची मुलं होती. नाव पण घ्यायला काही हरकत नाही. असं कोण त्याला विचारायला जाणार नाही तिथं. विकास शिरतोडे म्हणून नाव आहे. BA भाग 3 मधला इतिहासाचा हं. विद्यार्थी आहे. हं. मग वर्गात असंच सोशल मीडिया रिलेटेड चालू होतं, की आपण आता अभ्यास करतोय, डिग्री मिळवतोय. ठीक आहे. ते आता ट्रेडिशनल वगैरे आहेत, सगळे हं, हं, सिलेबस हं. आहेत. हं, तुम्हाला हं. नोकरी मिळेल, न मिळेल. पण सध्याचं जर तुम्हाला ट्रेंडसोबत जर चालायचं आहे, तर तुम्हाला ऑनलाईन यायचं आहे. बरोबर. तुम्हाला डिजिटल यायचं आहे. मग त्याला हे सांगत असताना मग वर्गातच मी अकाउंट उघडलं. म्हटलं तुझ्यासमोर हे अकाउंट ग्रो करून दाखवतो. मग अकाउंट उघडलं. सुरुवातीला म्हटलं आपलं भगवद्गीतेनं सुरू करायचं. हं. मग भगवद्गीतेच्या सुरुवातीला व्हिडिओज टाकत होतो. मग हळू त्यातनंच परत ना मोटिव्हेशन, लोकं म्हणायला लागली किंवा विद्यार्थी म्हणायला लागले, "सर तुम्ही मोटिव्हेशन खूप छान देता. आम्हाला तुमचं ऐकताना लय भारी वाटतं." मग म्हटलं रील जरा मोटिव्हेशनल बोलून हं, हं, बघूया. हं. मग असंच रँडमली असाच तो हातात माईक, तसंच आहे माझा अजून पण. असाच हातात माईक पकडला हं. आणि सुरू केलं. हं. पहिली रील व्हायरल झाली. म्हटलं मोटिव्हेशनमध्ये जास्त हे व्हायला लागलंय. कारण लोकं सध्या डिप्रेशन किंवा हं. मानसिक खूप तणाव, जास्त आहे. त्यांना असं पाहिजे की कुणीतरी आपल्याला आधार द्यावा. बरोबर. मग म्हटलं आता ह्या फील्डमध्ये हळू जावं. मग मोटिव्हेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जसं मी आधी पण सांगितलं की माइंडफुलनेस मेडिटेशनचा मला ऑलरेडी संबंध लागला होता. हं. म्हटलं आता इकडे येऊन शिफ्ट होऊन Instagram थ्रू बघूया आता कुठपर्यंत जातोय. हं. आणि खूपच मोठी ग्रोथ व्हायला लागली आता. वाह! इथपर्यंत आलोय ती पण मी खूप मोठी बघतोय ग्रोथ आता आहे. आम्ही सगळे तुमचे रील्स पण व्हायरल जातात किंवा तुमचे खूप मोठे तुम्ही सेशन घेता बरोबर? तुमच्याकडे म्हणजे बाहेरच्या देशातले पण क्लायंट्स आहेत. हं. बरं तर मग आता जायचं आपल्या प्रॉपर मॅनिफेस्टेशनवर तर नक्कीच आहे. मॅनिफेस्टेशन म्हटलं ना, की आजकाल खूप जास्त गैरसमज पण आहे, की हे कितपत खरं आहे किंवा याच्यामागे काही सायन्स आहे का? का फक्त ते स्वप्न म्हणतात ते काय प्रकार आहे? थोडं सांगा ना म्हणजे कन्फ्युजन दूर होऊन टाकायचं. सगळ्यात पहिलं कन्फ्युजनवर आधी जाऊ. हं. कारण कसं असतंय, जोपर्यंत मागचं क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जाण्याला पुढे काही जाऊ अर्थ उपयोग नाही. नसतो. बरोबर. आता मी पण बऱ्याच रील बघतोय, की तुम्ही पैसे मोजताना आपल्याकडे घेत मोजा किंवा पाणी प्यायचंय तुम्हाला. पाणी पीत अफर्मेशन बोला, ठीक आहे, पाण्यामध्ये एनर्जी आहे. एनर्जी असते. तुम्ही एनर्जीसोबत अफर्मेशन आतमध्ये नेताय. पण ते पाणी निळ्या कलरच्याच बाटलीमधनं प्या. नंतर ते पाणी उन्हात ठेवा. उन्हात ठेवून ते पाणी चार्ज झाल्यानंतर प्या. हे हं. जे सगळं पसरवायचं चाललंय ना, हे हं. कुठेतरी चुकतंय. आणि लोकांचं कसं झालंय, त्यांना झटपट पाहिजे, हं. की मी खरंच ते पाणी पिऊन बघू का असं उन्हात ठेवलेलं, की माझ्या आयुष्यात बदल घडेल का? हं. आणि त्यातच आता काय म्हणतात, मी शब्द वापरतो तो मॉडर्न बाबा झालेत आता. म्हणजे पहिले अंधश्रद्धा पसरवणारे बाबा वेगळे होते आणि आत्ताचे जे मॉडर्न बाबा आहेत ते वेगळेच आहेत. खरं आहे. मग ते हातात तुम्हाला काय देतील किंवा कुठल्या बाटलीतनं पाणी प्यायला लावतील, काय करतील, काय सांगू शकत नाही त्यांचं. मग म्हटलं आता हे जरा आपण बदलूया. आणि मॅनिफेस्टेशन बाबत सांगायचं झालं तर हे खरंच सायन्स आहे. हं. प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्टेशन असते. बरोबर. जसं आता मी सातारावरून अहिल्यानगरला आलोय. ही यायच्या आधी कुठेतरी माझ्या डोक्यात पहिल्यांदा विचार आला आणि विचार ज्यावेळी प्रकट होतो, तेच मॅनिफेस्टेशन आहे. बरोबर. आपले कुठली 4-5 दिवसापूर्वी बोलणं आहे पॉडकास्ट आज होतोय. त्याच्यात पुढची गोष्ट की हा 101 वा पॉडकास्ट आहे. म्हणजे एक सगळे डॉट कनेक्ट होतात. हां, हे मॅनिफेस्टेशनच आहे सगळं. बरोबर. आत्ता जरी मी इथून जरी उठायचं म्हटलं, तर मी डायरेक्टली नाही उठू शकत पहिल्यांदा विचार केल्याशिवाय. बरोबर. आणि मॅनिफेस्टेशनमध्ये काय असतं, की सगळ्यात पहिल्यांदा विचारच मनात येतो. तुम्हाला क्लॅरिटी आली, हं. ॲक्शन घेतली की झालं मॅनिफेस्टेशन. याच्यामुळे सायन्स कसं काम करतं सांगू शकाल थोडंसं? सायन्स आपलं रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम असते आपल्या ब्रेनमध्ये. म्हणजे तुम्ही RASमध्ये तुम्ही जे काही फीड करता, तसं तुमचं ब्रेन तुम्हाला दाखवायला सुरू हं. करतं. म्हणजे आता तुम्हाला रस्त्यावर जाऊन गाड्या बघा म्हटलं, तर तुम्ही फक्त गाड्या बघून याल. पण मी तुमच्या डोक्यामध्ये असं फीड केलं, की तुम्ही लाल रंगाच्या गाड्या बघून या. हं. तर तुम्हाला लाल रंगाच्याच गाड्या दिसतील. गाडी दिसणार. परत मी तुमच्या डोक्यामध्ये असं फीड केलं, की लाल रंगाच्या टाटा पंच गाड्या बघून या. हं. तर तुम्हाला टाटा पंचच दिसतील.
तर हे असं RAS आपल्याला त्या दाखवायला सुरू करतं. वा. हे अशा पद्धतीचं सायन्स आहे. आता मग तुम्ही म्हणले ना की ते पाण्याचं करतात, पाण्यात तुम्ही अफर्मेशन केले की त्याचा फायदा होतो. तर हे आमच्या घरी काय चालतं नाही का की देवाचं म्हणतो आम्ही, हनुमान चालीसा म्हणा की रामरक्षा, म्हणजे त्या देवाच्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं, हात ठेवून ते म्हणायचं, मग त्याचा किती परिणाम होतो? शेवटी माइंडवर मी पण तेच शिकवतो. माझे जे सकाळचे वगैरे सेशन वगैरे चालतात, त्यामध्ये तेच असतं. पहिल्यांदा पाणी घ्या. त्या पाण्याच्या समोर तुम्ही अफर्मेशन बोला. ते एनर्जेटिक करा आणि नंतर परत पाण्याच्या प्रत्येक घोटाबरोबर परत अफर्मेशन घ्या. खरा गेम तुमच्या सबकॉन्शियसचा आहे आणि तुम्ही विचार कुठं फीड करताय त्याचा आहे. ते ह्या बाटलीतनं प्या किंवा चार्ज उन्हात ठेवून प्या असं नाही. खरा गेम सबकॉन्शियसमध्ये तुमच्या थिंकिंगमध्ये. तुम्ही आता आपल्याला माहित आहे, की बाहेर एखादा दगड जरी ठेवलेला असला, त्याच्यासमोर जरी तुम्ही जाऊन इच्छा मागितली, पूर्ण भावनेने इच्छा मागितली, तर ती इच्छा पूर्ण होणार आहे. आता त्या दगडामध्ये जादू नाही आहे, तुमच्यामध्ये जादू आहे. तुमच्यामध्ये. आता खरं बघायला गेलं तर युनिव्हर्स वगैरे असं काही नाही आहे बाहेर. युनिव्हर्स तुमच्या आतमध्येच आहे. बरं आहे. सगळं आतमध्ये. आता श्रीकृष्ण तुम्हाला ज्यावेळी तो करून दाखवतायत, ते काय दाखवतायत? तुझ्या आतमध्ये सगळं भरलंय ते Universe बघ. आहे. सगळं आतमध्ये युनिव्हर्स बाहेर नाही कुठे शोधायचं आहे. जे युनिव्हर्स बनलंय ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन सगळं तुमच्यातच आहे. बरोबर. जे पंचतत्वानं युनिव्हर्स बनलंय आपण म्हणतो, आपल्यातच आहे. बरोबर. म्हणजे आपणच युनिव्हर्स आहे. तसं हम्म. बघायला गेलो तर आपण अहम ब्रह्मास्मी पण आपण ऐकलंय. बरोबर. तुम्ही जी शिवराचा अंश आहे, तुम्हीच ब्रह्म आहे. मग तुम्ही बाहेर काय शोधताय? बरोबर. स्वतःमध्ये बघा, स्वतःवरती काम करा. सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट होतील. वा. तर मग आता आपण कॉमन मिथ जे आहेत ना, ते बस करायचा प्रयत्न करतो. नक्की करू. म्हणतात की डोळे-मिळे विचार केला तर गाडी बंगला भेटतंय. तर मग याच्यामध्ये काय तुम्ही सांगतात, किंवा तुम्ही म्हणले मगाशी की नाही वाटलं तुम्ही पाणी प्यायचं. हं. असे कोणकोणते मिथ्स आहेत जे आजकाल कॉमेडी चालतात पण ते फार चुकीचे आहेत. सगळ्यात कॉमन चालतायत ना, ते पैशाबाबत चालतायत. ते तर खूपच जास्त रील्स, म्हणजे त्यांना मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. कारण लोकं कर्जबाजारी व्हायला लागलेत आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना अजून पाहिजे. हम्म. अपेक्षा संपत नाही ना. त्यामुळं पैशाबाबतचे जे मिथ्स आहेत ना, ते सगळ्यात व्हायरल होत आहेत. हम्म. म्हणजे तुम्ही लवंग ठेवा, ते जिरं मोहरी ठेवा, ते काय फोडणी द्यायची का काय ते मला कळत नाही. पण ते सांगतात हे करा, तसं करा, हे करा. पण ते सगळ्यात जास्त व्हायरल होतं कारण Viral. लोकांना अजून पैसा अट्रॅक्ट पाहिजे. जितका मिळेल तितका त्यांना हम्म. अजून पाहिजे. त्यामुळं व्हायरल होत्या त्या रील हम्म. आणि नको त्या म्हणजे खरंच अडकलेली लोकं आहेत त्यांच्यापर्यंत ह्या रील पोहोचतायत आणि त्या रील पोहोचल्यानंतर ते अशा लोकांमध्ये इन्व्हेस्ट करतायत, जे असे खोटे मिथ्स पसरवतायत हम्म. आणि परत अडकतायत. ते एक बरोबर. सायकल तयार व्हायला लागले आणि मग त्यातनं मग डिप्रेशन सारखं आणि नंतर भविष्यात हम्म. बऱ्याच गोष्टींच्या सामोरं जावं लागतं. माइंडसेट कसा असला पाहिजे मॅनिफेस्टेशनमध्ये? जर तुम्ही माइंडसेट घेऊन चालला तर मग त्याच्याबद्दल काय सांगतील तुम्हाला? माइंडसेट बाबत बोलायचं झालं ना, तर एक यशस्वी माणूस आहे समजा आणि एक अयशस्वी माणूस आहे समजा. हम्म. अयशस्वी माणूस सेम सिच्युएशन आहे. म्हणजे दोघांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. तर अयशस्वी माणूस जो आहे तो कारणं देत बसतो. हम्म. पण यशस्वी माणूस आहे ना, तो त्यातनं शिकायला काय मिळतो आणि संधी म्हणून त्याच्याकडे बघतो. बरोबर. अशा पद्धतीचा माइंडसेट जर तुम्ही ग्रोथ माइंडसेट जर तुमच्याकडे घेऊन आला ना, हम्म. तर तो काम करतो. आणि मॅनिफेस्टेशनमध्ये माइंडसेट कसा असतोय, की आता आपल्याकडे नाही आहे. मला माहीत आहे, की माझ्याकडे गाडी नाही आहे. हम्म. पण मी विचार करतोय, की मला गाडी पाहिजे. आणि माइंडसेट असा पाहिजे, की आतमध्ये मगाशी जसं सांगितलं मी, तुमच्या आतमध्येच युनिव्हर्स आहे. तुमच्यातच ती ताकद आहे. बरोबर. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास निर्माण होत नाही आणि माइंडसेट असा पाहिजे, की माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. हम्म. जोपर्यंत स्वतःवर विश्वास नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. हम्म. स्वतःवर विश्वास घेऊन यायसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं आहे आणि त्यासाठीच मग मेडिटेशन मग ते काम करतं. तुम्ही कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये फीड करताय. विचारांच्या थ्रू पुस्तक वाचन असतील हम्म. किंवा चांगले पॉडकास्ट बघणं असेल, त्यातून तुम्ही जे काही फीड करताय, त्याच्यावरती मग तुमचा माइंडसेट तसा हम्म. तयार होत जातो बरोबर. आणि मॅनिफेस्टेशन होतं. हे वाक्य बऱ्याच जणांना नाही का असं वाटतं की हा काय बोलतोय, पण सोल्युशनवर फोकस केलं ना प्रॉब्लेमपेक्षा, तर ते खूप फायद्याचं ठरतं. मला माहिती हे का पॉईंटला मला म्हणणार अरे काय बोलतोय रे, म्हणजे होतं पोरांचं. आज पॉडकास्ट पडणार आहे, आपला शूट आहे, शूट झालं, त्याला शूट मी ॲडजस्ट करेल. थंबनेलवाला अचानक म्हणतोय की मला आम्ही आजारी मग जमणार नाही. हं. मला जे ट्रेलर देतात, आमचे रील्स देतात पोरं टीम, ते म्हणले की आज येणार नाही. मग आता मी काय करू? मी इथं डिक्लेअर करून बसलं की नाही म्हणजे आज आज पड नाही म्हणून. या सगळ्यामध्ये मी रात्रभर जागून ते थंबनेल बनवलं स्वतः. सगळ्या गोष्टी करून झाल्या. पण असं नाही ना की अरे प्रॉब्लेम आला आता अडकलो, असं नाही करून चालत. सोल्युशन पण करायचं आहे ना. तसंच आता माझं पण मी इथं जे आलो आज, भरपूर कामं सुरू आहेत सध्या. हां, इतकं इलेक्शन सगळं पण जायचं आहे. जायचंय. कमिटमेंट दिले. या वेळेत मी पोहोचणार आहे. हे टाईम दिलंय. मला त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत पोहोचायचंच आहे. भले माझ्या खिशातून किती जायचे तितकं जाऊ, पण तिथं जायचं आहे. ही वाह! कमिटमेंट स्वतःशी हं. स्वतःला देता आली पाहिजे. वाह! मग आता असं म्हणतात नाही का की नशिबात जे आहे ते मिळतं. तर मग इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं किंवा लॉ ऑफ ॲक्शन वगैरे नशीब आहे हे कोणी ठरवलं? बरोबर. आत्ता मी इथून उठल्यानंतर बाहेर काय घडणार आहे मला माहीतच नाही ना. हं. मग मी कसं काय म्हणू की हे नशीब आहे माझं? बरोबर. नशिबात काय आहे ते तुम्ही आत्ता काय ॲक्शन घेताय त्याच्यावर डिपेंड बरोबर. असतं.
आणि मी आता इथं बसलोय, हे मी आधी काय ऍक्शन घेतले त्याच्यावर माझं हे नशीब आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर. मग कसं काय म्हणू शकतो की नशिबातच लिहिलंय? हं. तुम्ही कोण ठरवणार नशीब? बरोबर. तुम्ही आत्ता पॉझिटिव्ह ऍक्शन घ्या, तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहिणार आहे. कारण मी मगाशीच म्हटलंय, तुम्हीच ईश्वराचा अंश आहे. तुम्हीच क्रिएटर आहे. तुम्हीच तुमचं आयुष्य हाताने घडवताय. आत्ता ऍक्शन तुम्ही जशी करताय, तसं तुमचं भविष्य आहे. आत्ता जर तुम्ही रडत बसलाय, तर भविष्यात तुम्ही अपयशीच असाल. आणि आत्ता तुम्ही जर मेहनत करताय, आत्ता जर तुम्ही पॉझिटिव्ह आहे, आत्ता जर तुम्ही सकारात्मक आहे, तुमचं भविष्य पॉझिटिव्ह असेल. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? हेच तर आहे. विचार विचारातच गेम आहे. करायचा. हं. तुम्ही आत्ता काय करताय त्याच्यावरच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम पुढे करतं ना. चालतं. भविष्यातली गोष्ट तुम्ही हं. मॅनिफेस्ट करताय आत्ता. हं, हं, तुम्ही आत्ता जसं स्टेबल आहे, आत्ता जितकं पॉझिटिव्ह त्याच्यावरच तुमच्या गोष्टी मॅनिफेस्ट होणार आहेत ना. हं. मॅनिफेस्टेशन केल्यानंतर काम करणं पण महत्त्वाचं आहे. ते बरं झालं तो एक प्रश्न विचारला, हां. की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय मी. अट्रॅक्शन जर शब्दाकडे तुम्ही नीट बघितलं, तर अट्रॅक्ट प्लस ॲक्शन हं. म्हणजे अट्रॅक्शन. अट्रॅक्शन. विदाऊट ॲक्शन ह्या जगात काही सुद्धा घडत काहीच नाही. होत नाही. झाडाचं पान सुद्धा पडायच्या आधी वारं यायला लागतं. हं. वारं आलं तर ते झाडाचं पान पडतं, नाही तर ते पान बी पडत नाही. नाहीतर किंवा नाही ते इंटरनली झाडाच्या आतमध्ये काहीतरी व्हावं लागतं. नाही तर नाही का डोळे उघडून बसायचं आणि मला व्ह्यूज येतील, व्ह्यूज येतील, व्ह्यूज येतील. तर व्ह्यूज येणार नाही आहेत. तुम्हाला काम करणं काम आहे. करायचं आहे. व्यवस्थित एक माइंडसेट होतो. तर मग ग्रॅटिट्यूड कसं काम करतं? कारण आता आपण काय माहिती का, आपण पण लालची झालोय सगळे. आपल्याला ग्रॅटिट्यूड म्हटलं की पण असं वाटतं, अरे काय रे? समजते नको. एखादी गोष्ट युनिव्हर्स तुम्हाला ज्यावेळी देणार आहे ना, त्यावेळी द्यायच्या आधी युनिव्हर्स पण असा विचार करतं, तुझ्याकडे आत्ता जे आहे त्याच्याबद्दल तू समाधानी आहेस का? हं. आत्ता तुझ्याकडे जर ₹100 आहेत, बरोबर? पण तू सततच रडतोय माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर त्याने का म्हणून तुला द्यायचे? आत्ता जे आहे त्याच्याप्रती आपण ग्रेटफुल का नाही आहे? आपण म्हणतोय की मी अपयशी आहे, की माझ्या आयुष्यात हे नाही आहे, असं आहे, रडतोय. पण तुम्ही जन्माला येताना कसं आलतं माहीत आहे ना? काहीच घेऊन आला काहीच नव्हता. नाही. अंगावर कपडे सुद्धा नव्हते तुमच्या. पण आत्ता तुमच्या अंगावर कपडे आहेत म्हणजे इट्स ब्लेसिंग. बरोबर. बरोबर ना? हे तुमच्याकडे मिळालंय, हे तुमचं यशच आहे ना. हं. यशाव्यतिरिक्त काय आहे? बरोबर. मग जे आहे त्याच्याप्रती ग्रेटफुल राहा ना. बरोबर. तुम्हाला आपोआप सगळं मिळणार आहे. एक बाजू ही पण सांगितली जाते ना, की तुम्ही जर समाधानी राहील तर पुढे जाऊ शकणार नाही. असं काहीच नाही. प्रयत्न तर आपले चालूच आहेत. पण आपल्याला आत्ता जे आहे त्याच्याकडे नकार म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आहे. नाही तर तुम्ही आनंदी कधीच राहणार नाही. आनंदी कधीच नाही राहणार आहे. हं. कारण माणसाच्या अपेक्षा अशा आहेत, की तुम्ही जितक्या कराल तितक्या कमी आहेत. कमी आहे. अगदी तुम्ही सरणावर जाणार आहे आमच्या भाषेत सातारच्या. तुम्ही जाणारच आहे आता. त्यावेळी सुद्धा माणूस म्हणतो, की माझ्या अकाउंटमध्ये रुपये आलेत का बघ तेवढे. काही बघ नाही. एका मिनिटानंतर जाणार आहे तुम्ही. तरी सुद्धा तुमच्या अपेक्षा संपत नाहीत. मग तुम्ही समाधानी आनंदी कधी राहणार? मग तुम्हाला जर समाधान घेऊन यायचं आहे ना किंवा आनंद तुमच्या आयुष्यात घेऊन यायचा ना, तर तुम्हाला ग्रेटफुल राहायचं आहे. तुमच्याकडे आत्ता ज्या काही गोष्टी आहेत, हं. ज्या काही वस्तू आहेत, त्याच्याप्रती ग्रेटफुल राहा ना. भले तुमच्याकडे नसू द्या पैसे, पण जितके आहेत त्याच्यात समाधानी राहा. वाह! तुमच्याकडे सोने-चांदी नसो, काहीतरी असेल ना तांबा-पितळीची गोष्ट, हं. त्याच्यात समाधान माना ना. बरोबर. त्याच्याप्रती आभार व्यक्त करा. कारण ती गोष्ट तुम्ही ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा घरात घेऊन आला ना, त्या प्रत्येक गोष्टीने तुम्हाला आनंद दिलाय. आज तुमच्याकडे आता आपल्यापाशी ही जर उशी आहे, ही उशी ज्यावेळी तुम्ही नवीन खरेदी केली ना, त्यावेळी आनंद दिला या उशीनं. खूप खुश होतो आम्ही येऊ आले बरं का. मग या उशीच्या प्रती जर तुम्ही ग्रेटफुलच नसेल राहत, तर बरोबर. ह्या उशीची पण एक एनर्जी आहे. बरोबर आहे. कुठलीही वस्तू असू द्या युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्टीची एनर्जी आहे. मग ही काय म्हणणार आहे? जर आपण थोडं इलॉजिकल बोलू, बरोबर. पण ही काय म्हणणार आहे? की ग्रेटफुलच नाही याला मी घेऊन याच्या आयुष्यामध्ये आले, आनंद दिला मी याला, पण हा समाधानीच नाही. बरोबर. मग कसं व्हायचं बाकीच्या गोष्टी मॅनिफेस्ट? वाह! मग मॅनिफेस्टेशनमध्ये इमोशन कसं काम करतं? इमोशनचं बद्दल काय सांगता? मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणतो. नीट आहे का? आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. कुठलं भारी वाटलं? जे मी पूर्ण भावनेने भावनेने बोललो बोललो. होतो. हां. तिन्हीत पण भावना होत्या. एक बरोबर. तटस्थ भावना होती. हं. एक रागात आय लव्ह यू म्हटलं. एक प्रेमात म्हटलं. प्रेमात बोलले. भावनाचाच गेम आहे ना. हं. आपल्याला सांगितलं जाते शब्दात ताकद आहे. पण शब्दात त्या ताकद नाही. भावनेत ताकद आहे. शब्दाच्या पाठीमागच्या भावनेत ताकद आहे. आता आमची सातारची भाषा बोलताना आम्ही मस्त रागीट बोलतोय. पण भावना त्याच्याबरोबर काय हां. जातायत? नाही आम्हाला माहिती नाही स्वतःचे लोकं बोलताना रागीट वाटतं तसं, पण त्यांच्या आतून त्यांची भावना खूप वेगळ्या आहेत. हे आता माहीत झाले पाहिजे. नाही तर एखादं नवीन आलं त्याला वाटतं की अरे लय चिडून बोलू राहिले. तुमची ती भाषाच तशी आहे. बरोबर. कारण शब्दापेक्षा इमोशनला जास्त महत्त्व आहे. बरोबर. आणि मॅनिफेस्टेशनमध्ये करायचं असतं कसं असतंय 5 स्टेप्स सांगतो मी तुम्हाला. हं. सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला मॅनिफेस्टेशनमध्ये इच्छा घेऊन यायची असते. बरं. आणि ती इच्छा पण कशी असावी? क्लिअर असावी. तुम्हाला माहीत पाहिजे, की मी आता सातारामधून अहिल्यानगरला येतोय. हं. अहिल्यानगर फिक्स मला माहीत पाहिजे. हे डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर असलं बरोबर. पाहिजे. त्याच्यानंतर येत्यात अ, विश्वासाचा गेम येतो. हं. विश्वास म्हणजे काय? की मी पोहोचणार आहे. हं. बरोबर? त्याच्यानंतर गेम येतो फिलिंग्सचा. म्हणजे मी तिथं पोहोचताना माझ्या मनात कसल्या भावना असतील? हं.
मी किती आनंदी असेल, मी किती खुश असेल, पहिला पॉडकास्ट शूट होतोय बरोबर माझा. आहे. ती भावना येणार, बरोबर? त्या भावनानंतर परत मी ॲक्शन घेणार आणि मग परत अट्रॅक्शन पूर्ण होणार. हम्म. त्या भावना जोपर्यंत तिथं येत नाहीत, त्या 5 स्टेपमधली एक जरी स्टेप मिस झाली, हम्म. तर तुमचं तरी मॅनिफेस्टेशन होत नाही. हम्म. मग त्या 5 स्टेपमध्ये महत्त्वाची भावना आहे. इच्छा पण घेऊन येत असताना, त्यावेळी तुम्ही भावनात नेता. म्हणजे भावना कशी आहे? विचारातनं भावना तयार होतात. हम्म. आपण जर प्रश्न विचारला नॉर्मली, आता तुम्हालाही मी प्रश्न विचारला, हा. तर तुमच्या भावना कुठनं येत आहेत? तर तुम्ही काय म्हणणार? हृदयातनं. हृदयातनं. हृदयातनं काय येत नाही. विचारातनं भावना येतात. विचारत नाही आता. हृदयाचं काम वेगळं आहे. हम्म. आता बरेच मेसेजेस वगैरे पण येत आहेत, की आमचं हार्ट ब्रेक झालंय, ही सोडून गेली आहे, हृदयावर आघात झालाय, हृदयावर दडपण आलंय. हृदयावर जर आलं असतं ना, तर जिवंतच राहिला नसता. जिवंतच राहील नसतं ते. भावना विचारातनं जन्माला येतात बरोबर. आणि मॅनिफेस्टेशनमध्ये त्या भावनाच काम करतात. तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे, घर मिळणार आहे, ते तुम्हाला आत्ता मिळालं अशी भावना घेऊन या ना तुमच्याकडं. हम्म. कारण इमोशन फ्रिक्वेन्सीचा चार्ट आहे, तुम्ही परत आपल्या व्हिडिओमध्ये टाकू टाकू शकताय. आपण. हा. तर त्या इमोशन फ्रिक्वेन्सी चार्टमध्ये सगळ्यात खाली शेम, गिल्टची भावना आहे. त्या फ्रिक्वेन्सीवर जर तुम्ही व्हायब्रेट करत असाल ना, तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही. बरोबर. आणि सगळ्यात हायेस्ट हॅपीनेस, पीस आणि मग ज्ञानप्राप्तीची वगैरे ते हम्म. सगळ्यात वरची लेवल आहे. हम्म. पण आपण शांतीपर्यंत जाऊ शकतो, प्रेमापर्यंत जाऊ शकतो, हम्म. आनंदापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही त्या जर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत राहिला, तर तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. अजून काय कारण आहेत की मॅनिफेस्टेशन आहे ना लोकांचं फेल होतं. काय म्हणतात की मी खूप रोज विचार करतोय म्हणजे अफर्मेशन करतोय पण ते फेल होतंय. त्यांची कामं नाही होत. याच्यामुळे अजून काय काय करणार? बिलीफ सिस्टीम. आता समजा मला ₹1,00,00,000 पाहिजे. आता किती कमवतोय? आत्ता तो 5,000 5,000 कमवतोय. 10,000. बरोबर? 5,000 कमवत असताना तू 1,00,00,000ची ज्यावेळी स्वप्न बघतोय, मनाला विश्वास बसला पाहिजे ना. हम्म. तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ती फीड झाली पाहिजे ना गोष्ट. हम्म. जर तुम्हाला विश्वासच बसत नाही, की मी 5,000 डायरेक्ट 1,00,00,000 कमवेन, तर तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण कसं होईल? कारण मी 5 स्टेप सांगितल्या, त्यामध्ये बिलीफ किंवा विश्वास पण सांगितला. हम्म. क्लॅरिटी आल्यानंतर तुम्हाला विश्वास पाहिजे. म्हणजे मला साताऱ्यावरून अहिल्यानगरला यायचं आहे, तर मला विश्वास पण आहे मी पोहोचणार आहे. पण जर मला विश्वासच नसेल, की हायवेचं काम चालू आहे, रस्त्यात खड्डे आहेत, मी पोहोचणार नाही, तर मी आलोच नसतो इथपर्यंत. बरोबर आहे. मग तो विश्वास काम करतोय ना. बरोबर. त्यामुळे मॅनिफेस्टेशन लोकांचं पूर्ण होत नाही. मग ते जर पूर्ण करायचं असेल, त्याचं उत्तर पण देतो. नाहीतर सगळ्याला वाटेल, की फक्त कारणं सांगतोय. पण त्याचं उत्तर पण देतो. जर तुम्हाला 1,00,00,000 मिळवायचे आहेत, तुम्हाला मिळतील. ह्या जगात असं काहीच नाही, की तुम्हाला नाही मिळणार आहे. हम्म. पण ते मिळवायच्या आधी तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी करा ना. तुमचा RAS तशा पद्धतीनं हे करा, हम्म. ट्रेन करत जा. हम्म. म्हणजे 5,000 तुम्ही 20,000 तुम्ही कमवू शकता. बरोबर. तिथपर्यंत तुमचा विचार जाऊ शकतो. हम्म. एकदा 20,000 तुम्हाला मिळाले, की 50,000 जाऊ शकता. बरोबर. 50 वरून 1,00,000 जाऊ शकता. बरोबर. 1 वरून 10 जाऊ शकता. 10 वरून 50 आणि 50 वरून 1,00,00,000. हम्म. फक्त स्टेप बाय स्टेप जा. बरोबर. पेशन्स पाहिजे. तुम्ही जर पेशन्स नाही ठेवले आणि मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे, असं काय होत नाही. ही 2 मिनिटाची मॅगी नाही आहे, की खरं. लगेच जादू व्हायला. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. हे सांगा तुम्ही आहे का मॅनिफेस्टेशनचं? कारण मी ज्या पॉडकास्ट सुरुवात केली ना, तेव्हा मला सगळे काय म्हणत होते की राहुरी फॅक्टरीत तू राहतोस. मी काय पुण्या मुंबईत नाही आहे किंवा अहिल्यानगरला सुद्धा नाही आहे. ते बघा अहिल्यानगरपासून 25 किलोमीटर आपण लांब आहे. मला पहिला प्रश्न काय होता की तुझ्याकडे गेस्ट कुठून कुठून कोण कोण येईल? राहुरी, देवाली याच्यावर गेस्ट लोक येणार नाहीत. हं. मला तेव्हाच म्हणणं होतं की नाही आपल्याकडे सगळे येतील. नाशिकचे येतील, पुण्याचे येतील, मुंबईचे येतील, आता साताऱ्याचे पण येतात. तर मग हे कसं काम करत गेलं माझ्या बाबतीत? तुम्हाला लोकांनी सांगितलं खरं, पण तुम्हाला स्वतःवर विश्वास होता ना. एकदा का चॅनल आपलं ग्रो व्हायला लागलं, आपले व्हायला लोकांना आवडायला लागली, तर येतील ना, का नाही येणार? मग तेच म्हणतो विश्वास आहे ना तुमचा. हम्म. तुमचा स्वतःवरती विश्वास आहे, तुमचा या युनिव्हर्सवरती विश्वास आहे. जरी युनिव्हर्सवर नसणार तर तुमच्या देवावर तरी तुमचा विश्वास आहे. कारण त्याच्यानंतर नाशिक, संभाजीनगर, पुणे, सांगली, सातारा तुम्ही इतके लांबून लांबून लोक आलेले फॅक्टरीवर. फॅक्टरी म्हणजे जे बहुतेक तुम्हाला मॅपवर दिसणार पण नाही अहिल्यानगर जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर. विश्वास काम करतोय. आता मी सुद्धा तुमच्या विश्वासामुळेच कदाचित खेचून आलो शकतो. हां, आरत परत माझं 700 किलोमीटर अंतर आहे. बरोबर आहे. तुमच्या विश्वासानंच खेचून आणलं असं पण म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. युनिव्हर्स शेवटी सगळ्या गोष्टी कनेक्ट करत असते. बरोबर. आपला मोबाईल जसा माझा मोबाईल मी सातारामधून तुम्हाला अहिल्यानगरमध्ये फोन करतोय. न दिसणाऱ्या लहरींनी कनेक्टेड आहे. बरोबर आहे. तसं ह्या जगातली प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती तुम्ही कनेक्टेड एका आहे. कॉल म्हणजे एक कॉलवर आपण भेटतोय तर हां. खूप मोठी गोष्ट आहे ना. प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे. आता जर सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं ना, आता जर मी तुमच्याकडे बघतोय किंवा तुम्ही माझ्याकडे बघताय, तुम्हाला एक स्थूल शरीर दिसतंय. हम्म. बरोबर? पण हे जर अजून तुम्ही जर सूक्ष्मपणे जर बघत गेला, हम्म. तर तुम्हाला छोटे-छोटे अणू दिसतील. बरोबर. पूर्ण छोटे-छोटे इतके अणू आहेत, ते एकत्रित बसलेत, त्यामुळे तुम्हाला एक स्थूल शरीर दिसतंय. बरोबर. बरोबर? हम्म. तसेच तुमच्याही शरीराचे आहेत, माझेही आहेत. सगळ्यांचे. इथं असलेल्या सगळ्या लोकांच्या हम्म. शरीराचे तसेच अणू आहेत.
प्रत्येक वस्तूचे तसेच आहेत. प्रत्येक वस्तू अणूपासून बनले सायंटिफिक भाषेत आणि हे अणू कुठं काम करतायत युनिव्हर्समध्ये. हं. म्हणजे सगळे आपण एकत्रच आहे, कनेक्टेड आहे. बरोबर. फक्त ते एका साच्यात बसले त्यामुळे आपण बसलेत. दिसतोय. म्हणजे ही दुनिया आपण म्हणतो ना, की सगळं भ्रम आहे. तर हं. हा भ्रम आहे. मग सर आपली जे विचार आहेत आपण म्हणतो, ते खरंच पैसे बनवू शकतात का? मग क्वांटम फिजिक्स वगैरे हे कसं आहे का याच्यामध्ये? काय विचारच सांगाल परिस्थिती त्याचं? बदलवत आहेत ना. हं, विचार येतायत. हं, विचारांबरोबर भावना येत आहेत. मगाशी जसं म्हटलं, तुमच्या भावना हं, कोण तयार करतं? हं, तुमचे विचार तयार करतात. तुमच्या विचारांवर भावना येत आहेत. हं, त्या भावना आल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावर ॲक्शन घेतली, की मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. हं, म्हणजे सगळा गेम हा तुमच्या विचारातच आहे हं. आणि सगळी शेवटी एनर्जी आहे. प्रत्येक व्यक्तीची एनर्जी आहे, प्रत्येक बरोबर. वस्तूची एनर्जी आहे आणि एनर्जीचं तर आपल्याला माहीत आहे, की एनर्जी नष्ट होत नाही. एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये फक्त शिफ्ट होते. ट्रान्सफर होते. आता माझ्या विचाराची एनर्जी आहे, की मला गाडी घ्यायची आहे, ही एनर्जी मी तयार केली आहे. आता ती फक्त रिॲलिटीमध्ये त्या गाडीच्या एनर्जीशी मॅच झाली, ती गाडी माझ्यात आली. बरोबर. फक्त ते मॅच करायचा विषय आहे इथं. आपल्याला फक्त तुमच्या व्हायब्रेशन्स तिथपर्यंत रेज हं. करायचे आहेत. तुमच्या व्हायब्रेशन्स रेज झाले. आता मला सांगा, जे 1,00,00,000 कमवत आहेत, त्यांच्यासाठी 5-10 लाख रुपये कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे. कारण त्यांचे व्हायब्रेशन 5 लाखाच्या वर आहेत. हं. ते सहज अट्रॅक्ट करतायत. बरोबर. पण 5,000 कमवणारा 1,00,00,000च्या व्हायब्रेशनपर्यंत नाही पोहोचलाय. नाही बरोबर. कितीही प्रयत्न केले त्यांनी, तरी ते 1,00,00,000 त्याला नाही मिळणार आहेत. कारण व्हायब्रेशनच मॅच होत नाहीत ना. आणि तुमचे व्हायब्रेशन कधी मॅच होते? ज्यावेळी तुमचे विचार हाय आहेत. आणि विचार हाय असले की भावना हाय होत आहेत. जसं मी मगाशी बरोबर. इमोशनल हं, फ्रिक्वेन्सी चार्ट सांगितला. तुमच्या भावना जर त्या चार्टमध्ये वरती आहेत, हं, तर तुमच्या व्हायब्रेशन वाढत आहेत. हं. आणि व्हायब्रेशन त्या वस्तूशी मॅच झाल्या, की तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. म्हणजे माणसासोबत हे वस्तूनं सुद्धा एनर्जी असते. 100% प्रत्येक वस्तूची एनर्जी आहे. अगदी आपण म्हणतोच की पैशाची एनर्जी आहे, हं. अन्नात एनर्जी आहे, पाण्यात एनर्जी आहे. हेच आहे सगळं. लोक आहे ना कंट्री म्हणतात, "माझं नशीब खराब आहे. माझ्याकडून हेच होत नाही, माझ्याकडून तेच होत नाही." तर हे सगळं निगेटिव्ह बोलण्याचा किती परिणाम होतो त्यांच्यावर? 100% परिणाम होतोय. ऑलरेडी आपल्याला लहानपणापासूनच हे आपल्या सबकॉन्शियसमध्ये फीड केलंय, हं, की तुझ्या नशिबात असेल ते होईल. हं. आता त्या लोकाला कसं काय माहीत तुझं नशीब काय आहे? बरोबर. पण ते सबकॉन्शियसमध्ये फीड झालंय. आता आपल्याला गरज काय आहे, की तुमचं जे सबकॉन्शियस ऑलरेडी जशा चुकीच्या पद्धतीने जो ट्रेन झालाय, त्याला तो तुम्हाला फक्त रिप्रोग्राम करायचा आहे. रिवायर करायचं. हां, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं जर तुमचा सबकॉन्शियस आत्ताच्या पॉझिटिव्ह वेने जर तयार केला, तर तुमचं नशीब सुद्धा बदलणार आहे. हं, तुमच्या नशिबात जे नाही आहे, जे ते सांगत होते लोकं, ते सुद्धा तुम्ही मिळवू शकता. बरोबर, कारण मगाशी म्हटलं, की तुम्ही आत्ता काय करताय ना, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. बरोबर. म्हणजे आत्ता मी Instagram अकाउंट ज्यावेळी चालू केलं, मला मोबाईल पण हँडल नीट करता येत नव्हता. कॅमेरा कसा लावायचा माहीत नव्हता. बरोबर? पण तरी पण सुरू करायचा आहे. बघू काय होईल ते होईल. सेम, सेम. नशीब बदलत गेलं. जिथं काहीच नव्हतं माझ्याकडं, मी फक्त एका सातारा जिल्ह्यात एका छोट्याशा गावातला आहे. हं. त्या गावात अशी किती 1,500-2,000 लोकसंख्या असेल. त्या गावातून येऊन मी आता अमेरिकेपर्यंत पोहोचतोय. वाह! नशीबच बदललं ना. अमेरिकेचे क्लायंट तुमच्याकडे आहेत. याच्यापेक्षा अमेरिकेतले आहेत, मोठी दुबईमधले आहेत, कुवेतमधले आहेत, यूकेतले आहेत. याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे. मग सातारा ते पण एका छोट्याशा गावातनं. ते हं. गाव पण माहीत नाही कुठं आहे लोकांना. मी पहिल्यांदा ऐकलंय माहिती. हां, तेच हे गाव पण माहीत नाही कुठं आहे. मायनी सातारा सांगली बॉर्डरवरती एक छोटंसं गाव आहे. मग ते गाव आता जर जगामध्ये पोहोचतंय, तर हे नशीबच बदललं ना. नशीब बदललं. बरोबर आहे. मला जर कोणी सांगितलं असतं, की "तू नको करू, तुझ्याच्यानं नाही व्हायचं आहे. इतक्या लांबपर्यंत पोहोचणार आहे का?" हं, हं. त्यावेळी सगळ्याला हे चुकीचंच वाटलं असतं किंवा विश्वासच बसला नसता कुणाला. बरोबर, पण मला माहीत होतं ना, मी आत्ता जी ॲक्शन घेतोय ती भविष्यात जाऊन खूप मोठं रूप होणार आहे. बरोबर. आणि अजून एक गोष्ट कशी असते म्हणजे आपल्या भागातल्यासाठीच सांगतो मी. हं, ज्या लोकांनी बी बघितलेलं असतंय ना, हं. त्यांना झाडावर विश्वास नसतोय. बरोबर. बरोबर आणि ज्यांनी झाडं बघितलेलं असतंय ना, त्यांना त्या बीवर विश्वास नसतो. आता ही अमेरिकेतली किंवा बाहेरची जी लोकं आहेत ना, जी माझं आत्ताचं नशीब जे मी बदललं, हं. त्या लोकांनी झाडं बघितली त्यांना माहीत नाही बी कसं होतं. पण मी ज्या भागातला आहे, त्यांना हे झाड दिसत नाही, त्यांना फक्त ती बी बी दिसतंय. दिसतं. त्यांना अजूनही वाटत नाही, की नशीब बदलू शकतं. हं. की त्या बीचं भविष्यामध्ये जाऊन इतकं मोठं झाड होईल, हे त्यांना अजूनही वाटत नाही. बरोबर. नाही जेव्हा तुमची स्टार्ट बघितली आहे ना किंवा आता छोट्याच गावातला मुलगा जो इतक्या मोठ्या लेवलला चाललाय, तर मग त्यांना कदाचित त्याचा विश्वासच नाही की अजून होऊ शकतं किती मोठ्या लेवलला किंवा गेलंय आता किती लेवलला हे पण माहीत नसतं. अजून माहीत नाही. बरोबर आहे. हां, जिथं पिकतं ते तिथं तिथे विकत विकत नाही. नाही. सॉरी. आता माझ्याबरोबर जो माझा मित्र आलाय, तो पण मला सकाळी रूममध्ये म्हणत होता, की "आता तुला सर म्हटलं पाहिजे. मला नव्हतं माहीत तू इतका मोठा झालाय." म्हणजे असंच आहे. जवळच्या लोकांना असं म्हणजे मगाशी म्हटलं तसंच. हं. ज्यांनी बी बघितलं त्यांना झाडावर विश्वास नाही आहे ना. तेच ना आता आमचे जे आसपासची मुलं आहेत ना, ते माझी मजा येतात. आम्ही नाही मजा चालते आमची, मजा चालते किंवा हसी-मजाक चालतो. पण जेव्हा कळतं ना म्हणजे कॉलवर, "सर, दादा आम्हाला बघा कसं करायचं कधी येऊ, काय करू?" तेव्हा त्यांना वाटतं, "अरे, तुला कळतं तसं." पण त्यांच्याकरता आपण अजूनही मग ते नॉर्मल बीच लेव्हललाच आहे आहे. हो आपण. बीज आहे त्यांच्यासाठी आपण. अजून बीच आहे.
त्यांना माहित नाही की वटवृक्ष लागलाय. अजून नाही आलं पण होईल कदाचित. आणि होणार आहे, तुमचं तर 100% आहेच होणार आहे, आहे. तुमचे एवढे मोठे क्लायंट्स आहेत तर मग आता आपण काही प्रॉब्लेम्स येऊया चालेल. तर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम म्हणतो आयुष्यामध्ये म्हणजे पैसा, मनी. पैशाचं मॅनेजमेंट कसं करते स्वतः किंवा होतं ना की घरात पैसा येतोय पण टिकत नाही किंवा पैसा मिळतच नाही. याच्यावर मॅनिपुलेशन कसं काम करतं, काय केलं पाहिजे? तुम्हीच उत्तर दिलंय त्याचं. पैसा येतो पण टिकत नाही. हं, बरोबर? हाच चुकीचा विचार आहे ना. हं. विचारच चुकीचा आहे. विचारच चुकीचा आहे ना हं. तुमचा तिथं. विचार चुकीचा आहे, विचाराबरोबर भावना आले, की खरंच नाही पैसा टिकत आहे. मग खरं आहे. कसा पैसा टिकल? बरोबर. बरोबर आहे ना? हं, तुम्ही विचारच तिथं जर पैशाबाबत चुकीचे केले, तर तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण हं, नाही होणार आहे. तुम्ही विचार बदला ना. हं, तुम्ही जो पैसा येतोय, एक साधं गोष्ट आता तुम्ही सगळे रिलेट करचाल, आपले ऑडियन्स सुद्धा रिलेट करेल. हं, रिलेट करत असेल कमेंट बॉक्समध्ये सांगतील ते, हं. की आम्ही रिलेट करतोय. अगदी. आज तुमचा पगार होणार आहे. बरोबर? म्हणजे अजून तुमच्या अकाउंटमध्ये नाही आलाय. हं, म्हणजे संध्याकाळी 5 वाजता तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा पगार येणार आहे. आणि तुम्ही सकाळपासून प्लॅनिंग करायला लागलाय, की पैसे आल्या-आल्या मी माझ्या घराचा हप्ता भरणार आहे. मी गाडीचा हप्ता भरणार आहे. मी मोबाईलचा हप्ता भरणार आहे. बरोबर? पैसे अजून घरात पण नाही आले तर? हं. त्याच्या आधीच तुम्ही जाणार कुठे आहे त्याचे बरोबर. रस्ते शोधायला हं, लागलाय. आता हे अजून थोडं उदाहरण एक्सप्लेन करायचं झालं, तर मी आता तुमच्या घरी आलो हं. किंवा तुमच्या स्टुडिओमध्ये आलो. मी उंबऱ्यात उभा आहे आणि तुम्ही मला उंबऱ्यात असताना विचारलं, "तुम्ही जाणार कधी?" तर मी आत येईल का? नाही आलं. पैसा बरोबर, कसा येईल? बरोबर, तुम्ही यायच्या आधीच तुम्ही ग्रेटफुलच नाही आहे त्या पैशाबद्दल. बरोबर, आधीच घालवायचा प्रयत्न करायला लागलाय तुम्ही. आधीच विचार बरोबर, करताय जाणार कुठे? बरोबर. मग तुमच्याकडे पैसा येईल कसा? हं, तुम्ही तिथं तुमची सगळ्यात पहिल्यांदा तुमचा विश्वास तिथं चेंज करायचा. बरोबर. त्यावेळी तुमच्याकडे पैसा जो येईल ना, तो टिकेल हं, पण. आपले जे पूर्वज आहेत, जे आजोबा, आजी-आजोबा तुमच्याही घरात असतील, ते आपल्याला सांगतात काय माहिती आहे का? पैसे आल्यावरती, पगार आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा देवाच्या पुढे द्या. देवाच पोट आहे. बरोबर. काय आहे ते? ग्रॅटिट्यूड आहे, ते सरेंडर आहे. हं, त्याच्या कृपेनं तुम्हाला मिळालंय आणि जे आलंय त्याच्याप्रती कृतज्ञ राहा. बरोबर. आता अफर्मेशन कसे काम करतात याच्यामध्ये किंवा काम करतात म्हणण्यापेक्षा काय केलं पाहिजे पैशा बाबतीत? पैशाच्या बाबत. हं, पैशाच्या बाबत अफर्मेशनचा तर रोल आहेच. पण सगळ्यात मेन रोल आहे, की आपली बिलीफ सिस्टम बदलायची. जसं आता मी सांगितलं, हं, आपल्या मनामध्ये बसवलंय, की तुला जर एखादी गोष्ट घ्यायची आहे, तर तुम्हाला सांगितलं जातं, की तुझ्या घरात काही पैशाचं झाड नाही लागलंय. बरोबर ना? हा एक बिलीफ आपल्या मनामध्ये वाक्य बसवला आहे. पहिले हेच असतं. परत ना, पैसे कमवणं खूप अवघड असतं. हा एक आपल्या मनामध्ये बसवला आहे. आणि जो पैसे कमवतोय, तो चुकीच्याच मार्गाने कमवतोय. चांगल्या मार्गाने इतके पैसे हां, कमवता हा येत पण नाहीत. एक मोठा गैरसमज आहे. म्हणजे खूप जण की आहेत चोखीच्या मागे कमवून सुद्धा आहेत. पण तुमचे सगळे लोक आहेत ना, की चांगल्या मागे सुद्धा कमवतात ते. हो. मग आहेत ना, तेच पण म्हणतोय, विश्वासच नाही लोकांचा याच्यावर. चुकीच्या मार्गानेच कमवतो असं नाही. आता मी जे करतोय, लोकांची मदत होते, यातून मी लाखो रुपये कमवतोय अजून विश्वास नाही आहे लोकांचा आणि ते याच्यावर. पण घरात बसून कमवतोय. कमवता येतात ना. हा विश्वास पहिल्यांदा चेंज करायचा हं, हं, पैशाबाबत आणि मग त्याच्यानंतर मग अफर्मेशनचा वगैरे रोल येतो. हं. अफर्मेशनच्या जर अजून पुढे जाऊन सांगायचं झालं, अफर्मेशन कसं काम करतं माहिती आहे का? "तू वेडा आहे." हे एक वाक्य झालं. मी तुम्हाला म्हणतोय, "तू वेडा आहे." तुम्ही लक्ष नाही देणार. परत मी म्हणलो, "तू वेडा आहे." परत म्हणलो, "तू वेडा आहे." परत म्हणलं, "वेडा आहे." मग परत ना कुठेतरी मनात पाल चुकायला लागते. हां, खरंच मी वेडा आहे का? खरंच मला कळत नाही का? हं, तसंच अफर्मेशनचा गेम आहे. तुम्ही स्वतःला रिपिटेशनचा जितक्या वेळा तुम्ही सांगचाल, हं, की मी समृद्ध आहे, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. हं. तुम्ही जितक्या वेळा स्वतःला सांगचाल, जितक्या वेळा स्वतःमध्ये फीड करचाल, तशा गोष्टी घडतील. म्हणजे जसं मी बिलीफ सुरुवातीला आर-ए-एस म्हटलं होतं ना, हं, आर-ए-एस अशा पद्धतीने तुमचा ट्रेन होतो रिपिटेशन. हं. मग आता बिलीफ सिस्टमवर तुम्ही कसं काय काम करू शकता? आधी आहे ते सगळं पुसलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. कसं पुसायचं? स्वतःमध्येच बघायचं आत जाऊन. आधी काय तुमच्यात भरलंय. मग त्यासाठी मेडिटेशनचा तिथं गेम येतो. मेडिटेशन जसं मी गरजेचं आहे. सुरुवातीला म्हटलं मेडिटेशनशिवाय तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शनच होत नाही. तो आता मेडिटेशनचा गेम आला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डोळे झाकून बसायचं आहे. आत्ता आपल्या समाजात किंवा आपल्या इंडियामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये अशी लोकच नाहीत की स्वतःबरोबर बसतात. खरं आहे. 2% 5% लोक मॅक्स असतील, तेवढे पण नाही. जे आणि स्वतः तेवढं डोळे कमी झाकून असेल. बसतायत. आता आपल्यापैकी कोण बसतं सांगा मला? तुम्ही नाही दिवसभरामध्ये बसत. 10 मिनिटं कधी डोळे झाकून बसलाय? नाही बसत. झोपण्याव्यतिरिक्त? नाही, नाही, नाही. नाही बसत आहे. मग तुम्ही स्वतःकडे कसं बघताय? जोपर्यंत तुम्ही डोळे झाकून बसत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला आतलं दिसत नाही. हं, डोळे झाकले का नाही, तुम्हाला चालू होतं विचार यायला. हं. इतके धड-धड, धड-धड विचार पडतात ना डोक्यात आणि त्यातनं मग तुमचा जन्म व्हायला येतो. बरोबर. तुम्ही आधी काय केलंय, तुमच्या काय चुका आहेत, तुमच्या मनामध्ये कोणते विश्वास आहेत, तुम्ही भविष्यात काय केलं पाहिजे, सगळे रस्ते तुम्हाला दिसतात. फक्त तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये जायचं आहे. बरोबर. सगळी उत्तरं आतमध्ये आहेत. हं, जसं मी सुरुवातीला पण म्हणतो, मी डबल-डबल त्याच विषयावर येतोय, की हं. सगळं युनिव्हर्स तुमच्या आतमध्ये तुमच्या आहे आतमध्ये. आणि युनिव्हर्समध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आता भगवान गौतम बुद्धांना वगैरे ज्ञानप्राप्ती झाली किंवा इतर संत महात्म्यांना देवप्राप्ती झाली आपण म्हणतो. कुठून हं. झाली? त्यांनी काय पुस्तक वाचून केली? किंवा नाही. कुठून दुसऱ्याकडून शिकून केली?
काय केलं त्यांनी? तपश्चर्या, ध्यान. हम्म. आतमध्येच बघितलं ना. आतमध्येच आहे सगळं. हां, आता यामध्ये अजून एक गोष्ट कशी येते, की प्रत्येक जण आतमध्ये बघून किंवा मेडिटेशन करून, ध्यान करून सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवायला लागला, हजारो वर्ष लागतील. हम्म. आपण त्यांच्याबरोबर तुलना करून आपली चालत नाही. बरोबर. मग आपण काय करायचं? ज्यांनी केलंय त्यांची पुस्तकं वाचा ना. बस. आपल्याकडे सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. कुठला आहे माहीत आहे तुम्हाला? भगवद्गीता. भगवद्गीता. हम्म. वाचा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. वाचा. भगवद्गीता राहिली. तुम्हाला ते डिफिकल्ट वाटत असेल, तर इतर जे मोठी सक्सेसफुल लोकं झाले, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचा. बरोबर आहे ना? पुन्हा चरित्र वाचा. त्यांच्यात काय अपयश आली, त्यांच्या काय चुका झाल्या, त्यातनं शिकायला मिळेल ना. हम्म. प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्सनं जर शिकायचं म्हटला, तर आयुष्य जाईल. बरोबर. पण दुसऱ्यांनी जे एक्सपिरियन्स घेतले तिथनं शिका ना. मग बरोबर. पुस्तकं वाचा स्वतः आणि स्वतः शिका आणि मग तुमचं आयुष्य सगळं बदलेल. मी असं माणूस आहे सर, की मी एक पॉईंटला आहे ना, अर्धा एक तास आहे ना, म्हणजे आता जिम झाली आमची, तर मी अर्धा एक तास विदाऊट मोबाईल सगळं एकटं बसायचो फक्त. पण ती मी आत्ता करत नाही. आता मला जाणवतं की ते किती चांगली फेज होती माझी. एकदम क्लॅरिटी, काय हं. करतोय ते सगळं क्लिअर. आता झालं की परत थोडासा विचार, कारण आता तेवढा आपण शांत नाही. कॅमेरा झाला, लॅपटॉप झाला, मोबाईल मोबाईल झाला, टीव्ही, मॅच चालू आहे, काही ना काही चालू आहे आपल्या आयुष्यात. तो शांतता पाहिजे राव. मग तेच म्हणतो तुम्हीच उत्तर दिलंय ना त्याचं, की हम्म. तुम्ही ते जे शांत बसत होता, मी ते ते सगळ्यात अनुभवलंय, बेस्ट लाईफ होतं. त्यामुळे सांगतो मी. आता तेच मी पण हेच सांगतोय, की आपण सगळ्यांनी, आपल्या सगळ्या ऑडियन्सने आत्तापासून हेच करायचं आहे. दिवसभरातला असा थोडासा वेळ काढा. 5 मिनिटं काढा, 10 मिनिटं काढा, पण शांत बसा हम्म. एका ठिकाणी. हम्म. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. लाईफ खूप सोपं आहे. आपण कॉम्प्लिकेटेड केलंय. बरोबर. म्हणजे मी परत एक त्याच उदाहरण देतो. मला जर साताऱ्यावरून जर अहिल्यानगरला यायचं आहे आणि जर मी विचार करत बसलो, रस्त्यात खड्डे आहेत, हायवे असा आहे, मग ट्रॅफिक लागेल, मग मी अंधारात पोहोचेल का? मला माझी बाकीची कामं आहेत. असे जर मी कंटिन्युअसली विचार करत बसलो, तर किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवतोय. बरोबर. पण एक क्लिअर दिशा आहे मला. जायचं आहे तर जायचं आहे. बरोबर. जे होईल ते बघू. हा. तसं पाहिजे. तुम्ही कॉम्प्लिकेटेड कशाला करताय तुमचं आयुष्य? बरोबर. खूप सोपं आयुष्य आहे. फक्त स्वतःसोबत बसा तुम्हाला ते कळेल. वा. तसं आपण थोडा आता करिअर बाबतीत जीव. काय होतं, काय बऱ्याच जणांना की करिअर काय करावं हेच कळत नाही, किंवा कन्फ्युजनमध्ये जगतात ते, किंवा हवी ती नोकरी मिळत नाही. तर मग याच्यामध्ये स्क्रिप्टिंग, व्हिज्युअलायझेशन किंवा मॅनिफेस्टेशन हे कसं काम करतं, किंवा त्यांनी काय काय करायला पाहिजे या बाबतीत? सगळ्यात पहिल्यांदा त्यांना कळलं पाहिजे करायचं काय? जसं तुम्ही पहिलाच प्रश्न विचारला, की शोधायचं करिअरमध्ये कसं आहे? गोंधळ निर्माण होलाय. आपण काय करतोय? मी परत जातोय. तुम्ही स्वतःसोबत बसत नाही. स्वतःच्या काय क्षमता आहेत तुमच्या? ओळखलंच नाही ना तुम्ही कधी स्वतःला. स्वतःला ओळखा. स्वतःची पॅशन काय आहे बघा आणि मग तुमच्या करिअरची दिशा बदलते. हम्म. जे काही डोक्यात येतंय सगळ्यांनी ॲक्टिव्हिटी करा आपल्या ऑडियन्ससाठी. सगळ्यांसाठी एक साधी सोपी टेक्निक आहे. हम्म. तुम्ही एक 8 दिवस वही घ्या, पेन घ्या. डोक्यामध्ये जे काही तुमच्या येतंय ते लिहा. वहीवर लिहा. मी म्हणत नाही मनात ठेवा फक्त. वहीवर लिहा. लिहा. हम्म. तुम्ही जोपर्यंत वहीवर लिहत नाही ना, तोपर्यंत क्लॅरिटी नाही येणार आहे. तुम्ही जसं लिहायला लागेल ना, तसं तुम्हाला समजायला लागतं, की तुम्ही जर आत्ता इंजिनिअरिंग करताय ना, तर ही तुमची पॅशन आहे का दुसऱ्यांच्या प्रभावाखाली तुम्ही करताय. हे तुम्ही जोपर्यंत लिहीत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. आणि लिहायला लागल्यावर त्यातनंच तुम्हाला कळणार आहे तुम्हाला भविष्यात काय करायचं. तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या वीकनेस तुम्ही जोपर्यंत लिहीत नाही ना, तोपर्यंत कळत नाही. हम्म. आपण आपलं आयुष्य आपल्या हाताने लिहितो. मी डबल सांगतोय. तुम्ही जर मेडिटेशनमध्ये बसताय, कसं बसताय? असं बसताय, असं बसताय. लिहिताना कसं लिहिता? बरोबर. तुम्ही तुमचं आयुष्य लिहिताय. बरोबर. लिहा. काही प्रॉब्लेम्स असतील तर मग ते लिहून काढा, तुम्हाला उत्तर देत सापडतं. उत्तर मिळतं. तुमच्या डोक्यातच उत्तर आहे. हम्म. फक्त तुम्ही त्यात गुरफटलाय आणि लिहायला ज्यावेळी लागतं ना, त्यावेळी उतरतं ते. सुटतं ते सगळं. हम्म. कोडं उलगडतं आणि तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात. त्यामुळे लिहा. तर मग आता कॉन्फिडन्स आजकाल मुलांचा फार कमी आहे. बऱ्याच जणांचा असतो की स्वतःला कमी लेखतात लोक. हे कमी लेखण्याचं प्रमाण मला आत्ता का वाटतंय माहिती आहे का? आधीच्या लोकांमध्ये हे नव्हतं. नव्हतं. आत्ता का झालंय? तर मोबाईल. एकतर मोबाईलमध्ये आपण इतकं गुरफटलोय आणि निगेटिव्ह कंटेंट जो कन्झ्युम करतोय. हम्म. म्हणजे आता जे पॉर्न व्हिडिओज लोकं बघतायत हम्म. किंवा अश्लील बघतायत, त्यामधून कॉन्फिडन्स लो होतोय. मनामध्ये कुठेतरी एक अपराधपणाची भावना निर्माण होत असते आणि त्यामधनं त्यांचा कॉन्फिडन्स लो होतोय. हे एक कारण आहे आणि बाकी जसं मगाशी म्हटलं की स्वतःकडे बघत नाहीत. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आहे आणि जी भीती निर्माण होते ना, ती भीती कधी निर्माण होते? ज्यावेळी तुम्हाला दिशा नसते माहीत, त्यावेळी भीती निर्माण होत असते. हम्म. तुम्हाला जर दिशा माहीत असेल ना, तर भीती निर्माण होत नाही. जर मी तुम्हाला जंगलात नेऊन सोडलं, हम्म. तर तुम्ही भीतीनं इकडं-तिकडं पळायला चालू करणार, कुठनं जाऊ, काय करू? पण तुम्ही जर आदिवासी आहे समजा, हम्म. आदिवासी समाजातला आहे, त्याला जंगलात नेऊन सोडा. त्यांना माहीत आहे की ह्या जंगलातनं बाहेर कुठनं जायचं आहे. तर ती घाबरत नाहीत. बरोबर. कारण त्यांना दिशा माहीत आहे, यातनं दिशेतनं बाहेर जायचं. बरोबर. ती दिशा तुम्हाला कळली, की तुमची भीती जाते. भीती गेली, की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. मग कोणते अफर्मेशन केले पाहिजे जर कॉन्फिडन्स वाढायचा असेल तर? मी आत्मविश्वास आहे, मी कॉन्फिडंट, आय एम कॉन्फिडंट. हे एकदम बोलायचं साध्या सोप्या भाषेत. सिंपल आहे. खूप सिंपल आहे सगळं. खूप सिंपल आहे.
कॉम्प्लिकेटेड सांगणारच नाही मी तो तुम्हाला. इतकं सोपं आहे की फिरवून खायचंच नाही, सरळ सरळ खाता येतं, सरळ सरळ खायचं. मी कॉन्फिडंट आहे. आणि आत्मविश्वास वाढवायसाठी सगळ्यात अजून एक भारी टेक्निक सांगतो सगळ्यासाठी. आता जरा टेक्निक घेऊ, जरा थोडं आपल्याला पण घेऊन हा मिळतील. हा तर आरसा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात. हम्म. भले तुम्हाला वेळ नाही मिळत आहे स्वतःबरोबर बसायला किंवा स्वतः म्हणजे रिच्युअल्स करायला मेडिटेशनचे, मॅनिफेस्टेशनचे. तर आरशासमोर जा. पावडर लावायचं तर आरशासमोर जाचाल, हम्म. भांग पाडायला. ज्यावेळी जाल, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मोठ्याने बोला, जे तुमच्या मनात आहे. अफर्मेशन बोला, पॉझिटिव्ह गोष्टी बोला. आतनं कसं रक्त कसं सळसळतं, तसं अंगावर शहारे वगैरे येतात. तो तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो. हम्म. ट्राय करून बघा मिरर अफर्मेशन एकदा. ते नक्कीच. वॉटर अफर्मेशन किंवा रिटर्न अफर्मेशनपेक्षा मिरर अफर्मेशन जास्त खूप चांगलं जास्त काम करतं. चांगलं आहे. आता सुद्धा येताना सुद्धा मी पॉडकास्टला येताना सुद्धा मी रूममध्ये माझा मित्र म्हटला, "काय करतोय तू?" "काय नाही, तुला कळलं नंतर." त्या आरशासमोर बघून मी स्वतः एनर्जी घेऊन आलोय. येस, पॉडकास्ट चांगला होणार आहे. चांगलं होणार. चांगली माहिती देणार आहे. मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. स्वतःबरोबर बोलून आलोय आरशात बघून. हम्म. एनर्जी तयार झाली माझ्या वा. आतमध्ये. तर मग आता आपण थोडंसं नात्यांबद्दल किंवा आजकाल रिलेशनशिपमध्ये ना खूप जास्त इश्यू राहिले. मग ती इगो असू दे, कशामुळे असू दे, मध्ये पडायचं नाही आपल्याला. तर मग समजा जोडीदारासोबत जर पटत नाही आहे, तर मग त्याचा स्वभाव बदलता येऊ शकतो मॅनिफेस्टेशन डे किंवा त्याचं काही याच्यामध्ये आहे काय उपाय? मॅनिफेस्टेशन त्याच्या आधीच मी हे सांगतो, की आपण ज्यावेळी दुसऱ्याला बदलवायचा प्रयत्न करतो ना, तर ते इतकं सहजासहजी शक्य होत नाही नाही. होत. हम्म. आपण फक्त आपल्याला बदलवू शकतो. हम्म. दुसऱ्याचा स्वभाव गुणधर्म असतोय ना, जन्मजात काय स्वभाव गुणधर्म घेऊन आलेले असतात, ते चेंज करणं सहजासहजी सोपं नसतंय. आता फक्त चिडचिडच करणारा एखादा व्यक्ती हम्म. किंवा ज्यानं लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये ह्याच गोष्टी भरवल्यात, की स्त्रीकडे फक्त एक ऑब्जेक्ट म्हणून बघायचा आहे. तर तो त्याच्या बायकोकडे सुद्धा किंवा त्याच्या पत्नीकडे सुद्धा, त्याची जी पार्टनर आहे, तिच्याकडे त्याच दृष्टीने तो बघणार आहे. त्यांच्या नात्यामध्ये ते प्रेम राहणारच नाही. त्याच्या मनामध्ये तशा गोष्टी लहानपणापासून बसल्यात. हम्म. आता त्याच्यासाठी त्याला जर ट्रेन करायचं असेल, त्याचा सबकॉन्शियस सगळ्यात पहिला रिप्रोग्राम आपल्याला करावा लागेल. त्याला आपल्याला बसवला पाहिजे. त्याचं पूर्ण चेंज केलं पाहिजे. मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन स्वतःच्या आतमध्ये त्याला घेऊन गेलं पाहिजे. तिथून त्याचे जे जुने विचार आहेत, ते सगळे पुसून टाकले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक नवीन व्हर्जन आपण तयार करू शकतो आणि ते करायसाठी प्रोफेशनल्स लागतात. हम्म. ते आपण करू शकत नाही सामान्य लोकं. म्हणजे आता बरोबर. जरी पत्नी म्हणत असेल, की माझ्या नवऱ्यानं बदलावं, मग मी मॅनिफेस्टेशन करू का? सहजासहजी ते शक्य होत नाही. पण हां, एक होपोनोपोनो म्हणून एक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यानं थोडं ट्राय करता येतो, की पुढचा माणूस किमान तुमच्याशी शांत वागायसारखा तरी होऊ हे शकतो. काय कारण आहे तुम्ही नेमकं? व्हायब्रेशन्स रिलीज करत असता दुसऱ्याच्या प्रती. म्हणजे आपण म्हणतो ना, की दुसऱ्यानं ज्यावेळी तुम्हाला आशीर्वाद दिला जातो, त्यावेळी तो आशीर्वाद फळाला येतो. हम्म. बरोबर ना? हम्म. अगदी तशाच पद्धतीचं हे आहे. तुम्ही ते 4 स्टेटमेंट आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्या व्यक्तीच्या प्रती तुम्ही बाहेर टाकत असता आणि त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमुळं कदाचित तो व्यक्ती तुमच्याबरोबर थोडंफार चांगला वागू शकतो. पण चांगलं. पूर्ण चेंज होऊ शकत नाही. हम्म. हे पण तितकंच ते खरं आहे. स्वभाव आहे. तुम्ही स्वतःला चेंज करू शकता, दुसऱ्यांनी करू शकत. हां. जरी तो तुम्हाला वाटत असेल, की आता बदललाय, हे झालंय, पण तुम्ही ती प्रॅक्टिस थांबवली किंवा तुम्ही जर व्ह्यूज तुमचा बदलला, तर परत आहे अशा गोष्टी होणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी माइंडसेटचा गेम असतोय. तुम्ही ज्यावेळी ती प्रार्थना करायला सुरू करता भले आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन करतोय, पण खरं तर तो आपण आपलाच माइंडसेट तयार करत असतोय. हम्म. हम्म. आपणच कुठेतरी त्या व्यक्तीच्या प्रती थँक यू म्हणून ग्रेटफुल हम्म. राहतोय. आय लव्ह यू म्हणून तिच्या प्रती प्रेम व्यक्त करतोय. तिला सॉरी म्हणून आपणच त्या आपल्या चुकींची माफी मागतोय. म्हणजे कुठेतरी आपणच आपल्या स्वतःला ती बदलवत असतोय. पण ते त्याला कळत नाही, की आपण स्वतःला बदलवतोय. त्याला आपल्याला वाटतं, की समोरचा बदलतोय. समोरचं बदलतोय. समोरचा तसाच आहे. पण आपण आपला माइंडसेट बदललाय त्यामुळे समोरचा बदलल्यासारखा वाटतोय. हम्म. म्हणजे परत तेच आहे, बरोबर. की तुम्ही स्वतःला बदलू शकता, पुढच्याला नाही. थोडंफार तुम्ही ट्राय करू शकता. ही दुसरी बाजू झाली तुम्ही त्या सांगितली मेथडची. हां. तर मग आता आजारपणाबद्दल कारण खूप जण खूप आजारी असतात बघा, काही कॅन्सर किंवा काही काही आजार आहेत. हं. मग त्याच्यामध्ये काय होतं की निगेटिव्ह विचार करणं, विचार करणं हे कसं काम करू शकतं? हेल्थबाबत मॅनिफेस्टेशनमध्ये मी तर कुणाला काही सजेस्ट करत नाही. हं. त्यांनी मेडिकल ट्रीटमेंटच घ्यावी. ते तर घ्यावंच लागणार सगळ्यात आहे. पहिली गोष्ट. पण त्याच्यावर सुद्धा गरजेचं असेल ना हां. काही ना काही? आणि दुसरी गोष्ट अशी, की बरेच आजार आहेत ना, ते तुमच्या विचारातनंच तयार होत आहेत आणि हं. तुमच्या विचारातच संपतात. हं. जर तुमच्या आता माझ्या पायाला लागल्या, आता आपण ॲथलीट्स वगैरे बघतो, खेळताना प्लेयर बघतो. लागतं. जरी जखम झाली असली ना, तरी त्यांच्या डोक्यात फक्त ध्येय असतं. हं. त्यांच्या खेळ. विचारात ध्येय असतं. त्यामुळे ते लागलेल्याकडे त्यांचं दुर्लक्ष असतंय. तुम्ही तुमच्या जखमांवरचं किंवा तुमच्या आजारावरचं दुर्लक्ष केलं आणि तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती, तुमच्या कामामध्ये स्वतःला बिझी करून घेतलं ना, तो आजार कधीचा नाहीच झालाय. बरोबर. काहीच करू आता आमच्याकडे एक मॅडम आहेत, त्यांचे गुडघे दुखत होते. आता जर म्हटले असते, त्यांना सांगितले डॉक्टरांनी, की चेंज करायला लागेल, ऑपरेशन करायला लागेल, हे करायला लागेल. त्यांनी काय नाही विश्वास नाही ठेवला डॉक्टरांवर. त्यांनी स्वतःवरती काम केलं. विचार पॉझिटिव्ह होते.
स्वतःला बिझी करून घेतलं, स्वतःच्या कामामध्ये स्वतः बिझी झाल्या. हं. तो चालणं फिरणं चालू केलं त्यांनी. रोजच्या रोज तास 1 तास वॉकिंग करायला लागल्या. कुठं दुखणं गेलं त्यांनाच कळलं नाही. सॉरी, हो. गुडघ्याचं नव्हतं, ते टाचांचं होतं. तर ते कुठं टाचा दुखायच्या निघून गेल्या ते त्यांना पण कळलं नाही. तुम्हाला माझा एक्झाम्पल देतो ना, की माझा जो हा पाय, तर या पायाचा अँकल आहे ना, तो एका ॲक्सिडेंटमध्ये मेजर ॲक्सिडेंट नव्हता, पण निदान तो डायरेक्ट मुडपला होता. तर डॉक्टरने सांगितलं होतं, की तुला एक स्पोर्ट्स सर्जरी करावी लागेल, तेव्हा तुला पळता येईल जास्त. म्हणजे चालता येईल मला तेव्हा पण येत होतं. पण तू जास्त जोरात पळाला किंवा कुठे एक्सरसाइज करत असशील किंवा काही स्पोर्ट्स करत असशील, तर तो तुला परत मुडपू शकतो. पण अजून काय केलेलं नाही आहे. पण तेव्हा माझ्या काय होतं, की होऊन जाईल, कारण यंग वय होतं. हं. 12वीला होतो, काहीच होऊन जाईल. आणि झालं एक वेळ झालं त्याच्यानंतर पाय मुडपणार, पण त्याच्यानंतर परत मला असा इश्यू कधीच नाही आला. लक्षच गेलं नाही ना तुमचं तिकडं. लक्षच गेलं नाही. आणि काय होतं त्यावेळेस आता डायरेक्ट सांगतो फ्रँकली काय झालं होतं, की एक आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते म्हणले की त्यांच्या हाडाच्या गोळ्या असतात ते त्या दिल्या. त्याच्यानंतर आम्ही ते 6 महिने घेतल्या. हं. त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी त्याच्या बॅडमिंटन म्हणजे प्रॉपर बॅडमिंटन म्हणजे माझ्या कोर्टमधले क्रिकेट खेळतो. आत्तापर्यंत कधी मला काहीच इश्यू आलेला नाही. काय असतंय, तुमचा फोकस जिथं जातो ना, हं, तिथं एनर्जी वाहते. हं, तुम्ही जर तुमच्या दुखण्यावर फोकस केला, तर ते दुखणारच आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे अशी भरपूर लोकं आहेत, कष्टकरी लोकं आहेत, ज्यांचं खूप काय-काय हाडं-बिडं खूप फ्रॅक्चर जास्त झालेले असतात. पण त्यांच्या पुढं जगण्याचा प्रश्न आहे. हं, त्यांना तो पाय घेऊन नाही बसायचा आहे किंवा ते हं. जखम घेऊन नाही बसायची आहे. त्यांना रोजचं पोट भरायचं आहे ना. त्यांना पोट भरायचं आहे. मग त्या नादात त्यांचा फोकस त्या दुखण्याकडे जातच नाही. हं, त्यामुळे आपण म्हणतो ना, की कष्टकरी लोक असतात, पूर्ण फिट असतात, हेल्दी असतात. कारण हं. त्यांचं निगेटिव्ह किंवा दुखण्यावर लक्षच नाही. अच्छा. त्यांना पोट भरायचं इतकंच त्यांना माहीत आहे, सगळा फोकस त्यांचा कमवण्यावर आहे. बरोबर, आजचं जेवण मला कसं मिळेल? त्यांनी फोकस त्यांचा तिकडे ठेवला आहे. बरोबर, जर त्यांनी जर दुखण्यावर फोकस आणला, तर ते खाणार काय? बरोबर. त्यामुळे तुमचा फोकस जिथं जाईल ती गोष्ट अट्रॅक्ट होते. ही मॅनिफेस्टेशनमधलं अजून एक रूप आहे. मग आता लहान मुलं असतील, म्हणजे शाळेतले, लहान मुलं शाळेतली मुलं, ते शाळेत जात आहेत किंवा अभ्यास करत आहेत किंवा काहीतरी स्टडी चालू आहे. त्यांनी कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांची एकाग्रता वाढवावी, याच्याकरता काय रिच्युअल केले पाहिजे थोडी स्टार्टिंगला? लहान मुलांना शक्यतो बांधू लहान नका. म्हणजे निदान अ, कॉलेजला किंवा हायस्कूलला वगैरे असतील असे किंवा ज्यांना आपण लहान 10वी मुलांपासूनच 12वीचे जाऊया. विषय हां, चालेल. लहान मुलांपासून ठीक जाऊया. कारण पॅरेंटिंगमध्ये सध्या जास्त इश्यू आहेत. आहे. हो, खूप जास्त. लहान मुलांना बांधून ठेवायचे प्रयत्न चालू आहेत, हं. की मातीत जाऊ नको. मातीत तत्व आहेत. आम्ही खेळलो अख्खे मातीत म्हणजे काय. मातीत तत्व आहेत. आता डॉक्टर सुद्धा थेरपी सांगतात, की निसर्गात जा, अनवाणी पायानं चाला, मातीत चाला, गवतावर चाला. पण आत्ताचे आई-बाप काय करतायत? त्या पोराला बाहेर जाऊन देत नाहीत. हं. घरात बस, मातीत लागल किंवा त्यात काहीतरी असेल, जंतू असतील, हे जंतू असेल. असतील. मग त्याचं कंटिन्यू सारखं हात धुणं, हे करणं, ते करणं चालू असतंय. अति काळजी घ्यायला लागल्यात. हं. त्या अति काळजीचं मग ते मुलगा आहे, तो डिपेंडंट बनायला लागलाय पालकांवर हं, हं, हं. किंवा तो इतका नाजूक व्हायला लागलाय, तो जर घरातनं बाहेर गेला समाजामध्ये, तर तो नीट वावरू नाही शकत. एकटा बरोबर. पडायला लागलाय. मग त्याच्यातनं मग परत डिप्रेशन वाढायला लागलंय. त्या मुलालाच कळलं नाही करायचं काय. हे लहान मुलांच्या बाबतीत सध्या व्हायला लागलंय. बरोबर. त्याच्यानंतर मोठ्या मुलांकडे गेलो, एकाग्रता वाढवायची आपल्याला, तर आपल्याकडं प्राचीनपासून काही गोष्टी आहेत. मेडिटेशन टेक्निक आहे हं, आणि योगिक क्रिया वगैरे आहेत. हं, त्राटक जर केलं विद्यार्थ्यांनी, हं. तर जास्त फायदा होईल. त्राटक. त्राटकने तुमच्या एकाग्रता वाढायला जास्त चांगली मदत होते. म्हणजे ते का ते फ्लेमवर लक्ष द्यायचं हां, असं एका फक्त? कुठल्यातरी ऑब्जेक्टवरती तुम्हाला लक्ष ठेवून हं. बसायचं आहे. ते त्राटक जर तुम्ही केलं, तर विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना अजून एक गोष्ट काय आहे, आता मी शिक्षक असल्यामुळेच ते सांगतो, की तुम्ही छोटी-छोटी टार्गेट सेट करत जा. एकदम विचार करू नका, की मला आय-ए-एस व्हायचं आहे. तो आत्ता 12वी शिकतोय बरोबर आणि आहे. लगेच आय-ए-एसचा विचार नको करू. आधी तुला डिग्री पूर्ण करायची आहे. बरोबर. तर टप्प्या जा. हं. कारण तू जोपर्यंत डिग्रीवरती जाणार आहे ना, तोपर्यंत यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सी पॅटर्न चेंज करेल काय माहीत नाही. तू जर बरोबर. आत्तापासून तो सिलेबस करशील, की आत्तापासून अभ्यास करशील आणि जर तुझी डिग्री तू स्पॉईल केलीस आणि ती पण मृगजळ आहे स्पर्धा परीक्षा. बरोबर आहे. खूप जास्त मिळेल, मागं पडतात लोकं. मिळेल, न मिळेल माहीत नाही आहे. त्यामुळे तुला आत्ता तुझ्याकडं ऑलरेडी हातात काहीतरी पाहिजे. त्यानंतर तू जा. म्हणजे बरोबर. टप्प्याटप्प्याने तुला जायचं आहे. हळू अभ्यास करत जा. रोजचा रोज अभ्यास कर. थोडा कर. भले अर्धा तास बस, पण रोज कर. बरोबर. एकाच दिवशी एक पुस्तक नाही वाचायचं आहे. वर्षभर वाच, पण रोज वाच. अर्धा-अर्धा तास वाच, पण वर्षभर रोज वाच. वाच. ही जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी जितकी हं, ठेवाल, हं, हं. तितक्या गोष्टी तुमच्या सॉर्ट आउट होत जातील. हे विद्यार्थ्यांसाठी एक सल्ला आहे. बिझनेसमध्ये काय सांगता येईल ते काय करा? मग बिझनेस आहे नवीन सुरू केला किंवा त्यांनी कसं सुरू करा? माइंडसेट सगळ्यात पहिल्यांदा. बाहेरच्यांचे बिझनेस बंद पडतायत, पडू द्या. एका वर्षात ग्रो होत नाही, असं काही नसतंय. असे खूप आहेत, की जे 6 महिन्यात सुद्धा वाढतायत. हं. माझी स्वतःची Instagram ग्रोथ 6 महिन्यात झालेली आहे. काही होऊ शकतं. कारण ज्यावेळी मी सुरुवात केली, त्यावेळी लोकं म्हटले, की 6 महिन्यात इतकं वाढणं किंवा तुझं बरोबर आहे. वाढेल न हं. वाढेल, ते पण तू गावठी भाषेत बोलणार, आपल्या भाषेत बोलणार आणि मराठीत बोलणार. मराठी कंटेंटला रीच नसतोय. त्यांना दाखवलं मिलियन्समध्ये रीच असतोय.
काही rich अगदी भरपूर आहेत. बिझनेस बाबत पण तसंच आहे. असा विचारच करू नका. बिलीफ सिस्टम तुमची स्ट्रॉंग ठेवा. चुकीचे विश्वास मनात भरू नका, की तुमचा बिझनेस आहे एका वर्षात बंद पडणार आहे. तुम्ही थांबा. हं, तुम्ही काम करा. एका वर्षात सुद्धा ग्रो होऊ शकतो. फक्त पॉझिटिव्ह राहा. खरं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पेशन्स ठेवायचे की आज माझा बिझनेस ₹1,00,000 झाला आणि उद्या झिरो झालाय आणि परवा मला काहीच होईना म्हणजे आता बंद करू का काय? असं नाही. आज जरी 1,00,000 झाला असला, उद्या जरी झिरो झाला असला, परवा 2,00,000 होईल. थांबा. करत राहा. तुम्ही प्रयत्न करत नाही. एखादं अपयश आलं की लगेच थांबताय, बिझनेस बंद करताय आणि तिथंच तुमचं चुकतं. हं. आपण ते फोटोज वगैरे बघतोय, की जमीन खणत असतात आणि पुढं हिरा असतात. थोडंसं राहिलेलं असतंय राहिलेलं असतं. आणि आपण तिथनं माघारी फिरतो. कदाचित तुमच्या बिझनेस बाबत पण तसं असू शकतं. हं. आता तुम्हाला वाटत असेल, की काहीच बिझनेस नाही, आता बंद करू की काय? थांबा ना जरा. थोडंसं प्रयत्न करा. थोडंसं स्वतःला पुश करा. काय सांगावं पुढं मोठं यश असेल. बरोबर. थांबा जरा. हं. नाही ती दुसरीच बाजू, की काही जण एम-पी-एसची तयारी करू राहिले किंवा खूप हार्डवर्क करू राहिले. पण जर त्यांची होणारच नाहीये, हे त्यालाही माहिती आहे. थांबणं किती गरजेचं आहे? थांबणं ते पण तुम्हाला एक बाउंडरी सेट करायची आहे. हं. कुठपर्यंत आपल्याला ते हां. ढकलायचंय? आता समजा आता माझं एक उदाहरण देतो. माझ्याशी रिलेट करून उदाहरण देतो. माझ्या घरची परिस्थिती अशी इतकी काही खास नाही. हं. वडील ड्रायव्हर, रोजचं जेवण मिळणं, गाडी चालली तर जेवण मिळणार, बरोबर? हं. आता जर मला पण सुरुवातीला भरवलं गेलं, की यू-पी-एस-सी कर, स्पर्धा परीक्षा कर. ठीक आहे करतो. पण त्यावेळी पण माझ्या डोक्यात हेच सेट होतं, की वयाच्या 24-25व्या पर्यंत मी करणार, परत नाही करणार. झालं तर ठीक, नाही झालं तर राहिलं. कारण मला माहीत आहे, की माझं घर काय स्ट्रगल करतंय. 2 वेळेचं खायला काय-काय स्ट्रगल करावा लागतोय. आणि जर मी वयाच्या 30 आणि 35व्या वर्षापर्यंत जर अभ्यास करत बसलो, भले मला 35व्या वर्षी नोकरी लागेल. भले मी 35व्या वर्षी आय-ए-एस, आय-पी-एस होऊ. पण हं. फायदा काय? बरोबर, घर पडलंय ना. बरोबर. एक सेट करणं गरजेचं आहे, की कुठपर्यंत तुम्हाला ढकलायचं. कुठपर्यंत तुम्ही स्ट्रेच करू शकता. हं. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. वयाच्या 24-25 पर्यंत ठीक आहे, की तिथून माझं एज आहे अजून. मी 24व्या वर्षी पण उभा राहून परत नव्यानं सगळ्या गोष्टी सगळ्या हं, तयार हं, करू शकतो. हं, हं. तिथपर्यंत ठीक आहे. आता बिझनेसचं पण मग बिझनेसचा प्रश्न विचारला. हां. तुम्हाला बिझनेसचं पण एक टार्गेट असतंय, की तुम्ही एक 6 महिने थांबा, वर्ष थांबा. जर तुम्ही पूर्णच लॉसमध्ये चाललाय, कर्जात अडकत चाललाय, तर थांबा. थांबावं लागेल. जर तुम्ही नॉर्मल आहे सगळं, रुटीन आहे. हं, हं. एक कमी येतायत फक्त. येतायत पण कमी येतायत, तर थांबा. काही हरकत नाही. हं. पण पूर्ण स्टॉप झाले आणि तुम्ही हं. कर्जाच्या जाळ्यात अडकत चाललाय. तर मग त्याला काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. हं, तुम्ही त्यावेळेसची परिस्थिती बघून ठेवायला पाहिजे. परिस्थितीवर डिपेंड आहे. हं. आणि माइंडसेट सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा. खरं आहे, खरं आहे. तुमचा माइंडसेट जितका स्टेबल असेल ना, तितक्या गोष्टी बदलतात. आणि असं नाही की 6 महिन्यानंतर पण तुम्ही जर सोडलं नाही आणि कर्जात अडकत असाल, तरी तुम्ही वर्षानंतर सुद्धा उभं राहू शकता. बरोबर. फक्त तितकं म्हणजे लाथ मारली तर पाणी काढायला म्हणतात ना, तसा ॲटिट्यूड पाहिजे माणसाला. बिलीव्ह पाहिजे. स्वतःवर बिलीव्ह पाहिजे. नाही तर फक्त बिझनेस करून बसलेले आणि तुम्हाला विश्वास नाही स्वतःवर, तर मग चुकीचं आहे. हं. काहीच होणार नाही. सगळा विश्वासाचाच गेम आहे खरं आहे. ना. तुम्ही स्वतःला ओळखा आधी. आणि जो बिझनेस तुम्ही करताय, इथं अजून एक दुसरी बाजू आहे त्या बिझनेसची. हां. तुम्ही जो बिझनेस करताय, तो खरंच तुम्हाला आवडतोय का? हं. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी जे व्हिडिओज बनवतोय, कंटेंट क्रिएट करतोय, मला आवडतंय. मला शिकवायला आवडतंय लोकांना. त्यामुळे हे सगळं होतंय. हं. पण मला आवडत नाही आणि मी कुठल्यातरी यूट्यूबरची इन्कम बघितली YouTubeवरती, की तो लाखो रुपये कमवतोय आणि मग त्याच्यावरून इन्फ्लुअन्स होऊन मी YouTubeवरती किंवा Instagramवरती कंटेंट बनवतोय, हं. तर ते चुकीचं आहे. बरोबर. तुम्ही दुसऱ्याच्या प्रभावाखाली ज्यावेळी एखादा उद्योग चालू करता तर तुमचा उद्योग नाही चालणार आहे. बरोबर. कारण ती तुमची पॅशन नाही. हं. तुम्ही एका ठराविक वेळेनंतर तुम्ही बोर होणार आहे. हं. आणि तुम्ही बोर झाला, की तुमचा माइंडसेट हलला. बरोबर. माइंडसेट हलला, की बिझनेस पडला. आता बिझनेस पॉडकास्ट नाही आहे, पण तरी जर तुम्ही बिझनेस नाही का आता चांगली जागा, चांगलं प्रॉडक्ट सगळं जर पाहून घेत असाल, मग तुम्ही पेशन्स ठेवता ते ठीक आहे. हं. पण तुम्ही जर काष्टी घेऊन बसला जिथं खूप जास्त अति कॉम्पिटिशन आहे किंवा तिथं अजिबातच ब्रश नाही आहे किंवा तिथं तुम्ही वाट बघताय वर्ष 2 वर्ष, तर मग त्याला पण काही पॉईंट नाही. बरोबर आहे. हा पॉडकास्ट बिझनेस नाही, तसा पण एक पॉईंट सांगितलं. येऊ शकतो. मॅनिफेस्टेशन सगळ्या क्षेत्रात काम करतंय बरोबर ना. आहे. सगळ्याच काम करते. नाही आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजकाल तर ओव्हर थिंकिंग. ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, की झोप नाही येत रात्री या बाबतीत तर बरं झोपताना काय करावं रात्री, की 2 मिनिटं ज्याने शांत होईन झोप लागेल? झोपताना 2 मिनिटाच्या आधी मी झोपताचं पूर्ण तुम्हाला 3-2-1 एक फॉर्म्युला आहे. बरं. अगदी आत्ताच रिसेंटली मी ती रील पण टाकले. हं. 3-2-1 फॉर्म्युला काय आहे, की तुम्हाला झोपायच्या आधी 3 तास तुम्हाला तुमचं जड अन्नपदार्थ जे आहेत, ते हं. तुम्हाला खायचे नाहीत. बरं. हलके अन्नपदार्थ खा. म्हणजे आपलं जेवण असतं रात्रीचं ना, हं. शक्यतो हलकं करायचं. एनर्जी टिकून राहते उद्याच्या दिवसाची. बरं. नंतर तुम्हाला झोपायच्या आधी 2 तास तुम्हाला तुमचा स्क्रीन टाईम बंद करायचा आहे. हं.
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बंद करायला. मोबाईल बंद करायची, टीव्ही बंद करायचं, लॅपटॉप बंद करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवायचा. आपण आपल्या घरातल्यांबरोबर बसायचं विसरलोय. खरं आहे. तो आनंदच विसरलोय. सगळे मोबाईलमध्ये. आणि आपले जे प्रश्न आहेत आपण मांडत नाही, त्यांचे प्रश्न आहेत आपण समजून घेत नाहीत. आपण ज्यावेळी देवाणघेवाण करतो विचारांची, प्रश्नांची, उत्तरं मिळतात. आणि तिथं तुम्हाला रिलॅक्स वाटतं मन मोकळं झाल्यानं. तुम्ही सगळं जर तुमच्या मनात ठेवत राहिला ना, तर ते कचऱ्याची पेटी व्हायला लागली आहे. दाबत चाललाय तुम्ही आतमध्ये फक्त. ते बाहेरच नाही काढत आहे. मग तुम्हाला बाहेर काढायला तुम्ही बाहेरच्या लोकांपुढे राहू दे काढायचं, पण घरातल्यांसमोर काढा. बरोबर. त्यामुळे झोपायच्या आधी 2 तास तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, स्क्रीन टाईम बंद करून. बरोबर. आणि झोपायच्या आधी 1 तास पुस्तक वाचायला घ्यायचं. पुस्तक वाचत-वाचत कधी झोप लागते कळतही नाही. ही रिच्युअल्स फॉलो करा. आणि हे पण नाही तुम्हाला करायचं मग जर तुम्ही 2 मिनिटाचा जो फॉर्म्युला आजकाल 2 मिनिटाची मॅगी लोकांना आवडते. हां. तर रात्री झोपायच्या आधी व्हिज्युअलाइज करत झोपा. तुमची स्वप्न चांगली तुम्हाला मिळाल्यात. आनंद स्वप्नात गुंग होऊन जा. झोप लागून जाते. वाह! आणि थोडं डीप ब्रीथिंग केलं झोपायच्या आधी तर ओव्हर थिंकिंग कमी होते आणि झोप चांगली लागते. ते म्हटलं ना, की की आई-वडिलांशी बोला किंवा आजकाल ते कमी झालेले, की मोबाईलमुळं पालकांशी किंवा घरातला संवाद कमी झाला आहे. तर मी सांगतो ना, की मी कसं करतो, की माझं जे काही प्रॉब्लेम असतील ना, जे काही अडकलेलं आहे, ते सगळं बोलायचं फक्त घरी. कदाचित हे होतं ना, की ते सोल्युशन देतील कधी नाही देत, पण ते स्वतः आपल्याला सापडतं. हे आपल्याला माझा अनुभव आहे. हां, बाळाच्या मग त्यांनी पण उत्तर दिलं, की तू हे कर, ते कर, ते कर. कारण तुम्ही सेल्फ टॉक करताय किंवा तुम्ही बाहेर काढताय ना, आत काढताय. दाबत नाही. तुम्हाला ह्याच्यासाठी अजून एक टेक्निक सांगतो. कारण लोकांना टेक्निक जास्त आवडतं. टेक्निक आवडतं. हां. ट्री टेक्निक किंवा स्टार टेक्निक म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे ट्री टेक्निक ऑलरेडी फेमसच आहे. पण स्टार टेक्निक आहे ती मी स्वतः डिझाइन केलेली आहे एक बरं. वेगळ्या बरं, पद्धतीची. बरं. हां. तर ट्री टेक्निकमध्ये आपल्याला काय करायचं असतंय, आता कसं आहे मी तुमच्या पुढं भावना माझ्या मांडतोय, बरोबर? किंवा मी इतर कोणासमोर मांडतोय. तर मला असं कुठेतरी आतमधनं वाटत असतं, की समोरचा व्यक्ती मला जज करणार आहे. माझ्याबद्दल तो काय विचार करेल? मी ज्यावेळी बोलतोय, माझ्या पर्सनल गोष्टी बोलतोय, की माझी गर्लफ्रेंड माझ्याशी बोलत नाही. तर तुम्ही माझ्याबद्दल जज करायला सुरू करणार, बरोबर? बरोबर. कदाचित मी तुम्हाला म्हटलं, की माझी गर्लफ्रेंड बोलत नाही. तुमच्या मनामध्ये जर काही वेगळं असेल, तर तुम्ही तिला मेसेज करू का? असं तुमच्या मनामध्ये विचार येऊ शकतो. म्हणजे असं मला आतून वाटू शकतं, की हा तिला मेसेज करेल, मग ते सांगेल का? दोघं हां. कनेक्ट होतील, सांगेल का? बरोबर? मग मी बोलायचं कुठं? हं. एकतर घर आहे, पण घरात मी गर्लफ्रेंडचा विषय नाही काढू शकत. हा पण तितकाच मुद्दा आहे. मग कुठं बोलायचं? तर ज्याला कळतंय मी काय बोलतोय, पण तो जज नाही करणार आहे. मग असं काय आहे? झाड. झाड सजीव आहे. सगळ्याला माहीत आहे. झाडाला भावना आहेत. बरोबर. आपल्याला माहीत आहे, की एक कम्युनिटी आहे, ती झाड कापत नाही. पण त्यांना झाड नको असलं, तर त्या झाडाजवळ जातात आणि शिव्या देतात झाडाला. वाईट बोलतात. ते झाड मरून जातं. बरोबर. बरोबर? मग झाडाला भावना आहेत. झाडाला कळतंय. झाडासमोर जाऊन बोला. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची. तुमच्या भावना दाबायच्या नाहीत. आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो, की आपल्या दाबून भावना आतमध्ये दाबायचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्या भावना बाहेर काढायच्या आणि झाड तुमच्याबरोबर बोलायला लागतं. ट्राय करून बघा. झाड स्वतः बोलतं. झाड पानं पाडून तुम्हाला उत्तर देतं. अगदी आत्ता रिसेंटली जी बॅच बरं. झाली आमची, त्यामध्ये एक मॅडम आहेत, जी मी ज्या दिवशी ह्यांना टेक्निक इंट्रोड्यूस केली, ट्री टेक्निक, त्या दिवशी त्यांनी जस्ट असं अंघोळ वगैरे करून बाहेर आल्यानंतर खिडकीत झाड होतं आणि त्यांना दिवसभराचं काय काम करायचं होतं आणि आज होईल का? असा प्रश्न होता. मग त्या झाडावर बोलत होत्या. त्या झाडांनी लिटरली पानांचा पाऊस पडल्यागत पडला होता. ती म्हणली, "आजूबाजूला वारं सुद्धा नव्हतं, पानं कशी पडली ती बी कळलं नाही." वाह! झाड बोलतं तुमच्याशी. खरं आहे. फक्त तुम्ही तितक्या भावनेने त्याच्याशी बोला. त्याला तुम्ही तितकं प्रेम द्या. ते तुम्हाला प्रेम द्यायलाच बसलंय. ते द्यायलाच बसलंय. त्याला काय नकोय. त्याला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही. तुम्ही बोला. अगदी असंच एक उदाहरण आहे. एक ज्युनियर कॉलेज आहे. तिथल्या मॅडम होत्या. आपल्याच स्टुडंट आहेत. म्हणजे आपल्या बॅचमध्ये होत्या त्या. तर त्यांनी त्यांच्या शाळेतला तो फोटो पाठवलेला. त्या झाडाच्या काय म्हणतात ते साल. हां. हां. तर त्या झाडाची साल निघालेली होती सगळी. खरबडलेलं झाड झालं ते. तर ती त्या शाळेतली जी मुलं होती, त्या कॉलेजमधली जी मुलं होती, ती त्या झाडाभोवती रिंगण करून खेळायची. त्या झाडाबरोबर बोलायची, हां, हां. त्या मजा-मस्ती करायच्या झाडाबरोबर. ते लिटरली ते झाड पुन्हा आहे असं झालं. बरोबर. आणि अगदी असंच अजून एक उदाहरण आहे. कोल्हापूरचे एक आपलेच क्लायंट आहेत. तर ते पुजारी आहेत मंदिरात. तर त्या मंदिराच्या समोरची झाडं होती. त्यांची वाढ खुंटलेली होती. आणि त्यांना ज्यावेळी आपली ही टेक्निक इंट्रोड्यूस केली ना, मग ती झाडाबरोबर बोलायला सुरू केली. ती झाडांची वाढ झाली. तुम्ही कधीही जाऊन बरोबर. किंवा तुम्हाला मी ते फोटो पण पाठवेन, त्या झाडांची वाढ झाली. हं, हं, हं. हे होतंय कसं? तर त्या झाडांना कळतंय. तुम्ही काय बोलताय. आमच्याकडे पॉडकास्ट झालेले आहे ना, त्याच्यामध्ये एक शेतकरी आले होते, शेतकरी दाम्पत्य होतं. त्यांनी ही टेक्निक वापरलेली आहे, की ते घराचे सकाळ काकड आरती, हनुमान चालीसा हे सगळ्या गोष्टी ते पहाटे भोंग्याला लावायचे त्या त्या शेतावर. आणि त्यांचं जे शेत आहे, त्यांच्या शेतात जास्त माणसापेक्षा शेतापेक्षा जास्त चांगलं वाढून आलेलं आहे. हे मला ते अनुभव सांगितले आणि त्यांचं जो लेक आहे, तो सकाळी सुद्धा म्हणजे
पब्लिश केलाय. तो झाडांना भावना एक्झाम आहे ना. होत आहे. झाडांना भावना आहे. तेच म्हटलं ना, तुम्हाला दुसऱ्यांना जरी जज करू वाटत नसेल, तर भावना दाबू नका. झाडांना. झाडासमोर जाऊन बोला. आणि जे स्टार टेक्निक मी तुम्हाला काय सांगितलं, टेक्निक आहे. ते जरा मॅनिफेस्टेशन बाबत आहे. बरं. तुम्हाला प्रश्न पडलेत किंवा कसं काय व्हायचं आहे, तर संध्याकाळच्या वेळेला 6-6:30 नंतर आकाशामध्ये चांदण्या, तारे यायला लागतात. बरोबर? तर कुठली पण एक करा. ठरवा. तिला मैत्रीण बनवा, मित्र बनवा. काय तुम्हाला जे तुम्ही वाटेल ते करा. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी स्टारला काय म्हणत असाल ते. त्यानुसार तुम्ही मित्र-मैत्रिणी त्याला बोला आणि तिच्याबरोबर गप्पा मारा. हं. ही टेक्निक मी स्वतः ॲप्लाय केली. ज्यावेळी आता माझं लग्न झालंय, तर लग्न व्हायच्या आधी किती खर्च येईल? तर एक 10-15 लाख रुपये खर्च येईल. येणार कुठनं? हा डाऊट होता. हं. मी व्यायाम करतो रोज संध्याकाळी 5:30-6च्या आसपास. हं. व्यायाम झाला, की त्या गच्चीवरती बसून मी चांदणीकडे बघायचो आणि तिच्याबरोबर गप्पा मारायचो. हं. कुठून ॲडजस्ट झालं मलाही कळलं नाही. मग त्यानंतर मग मी म्हटलं, "याला ही टेक्निक भारी आहे." मग ही टेक्निक चांगलं आपण आहे. जर हं. खरंच अजून एक्सप्लोर केली तर. मग त्यानंतर मी अजून ट्राय करायला लागलो. अजून छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्या चांदणीबरोबर बोलायला लागलो. पूर्ण व्हायला लागल्या. परत माझ्या लक्षात आलं, चांदणी युनिव्हर्सचा भाग आहे ना. युनिव्हर्स आहे. मॅनिफेस्टेशन आहे. वाह! मग ही टेक्निक मी माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये लोकांना सांगतो, चांदणीबरोबर बोला. भारी टेक्निक आहे. आता मग इथं पण मस्त आहे. सायंटिफिक गोष्ट कशी आहे, हं. आता ती चांदणी आहे ठीक आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये गोष्टी फीड करताय. बास. पॉझिटिव्ह गोष्टी. तुम्ही आधार शोधलाय चांदणीपाशी. जसं आपण देवापाशी आधार शोधतो, तसं मी चांदणीपाशी शोधलाय. तिला मित्र म्हणून सगळं बोलतोय मी तिच्याशी. बरोबर. परत मी गोष्टी पॉझिटिव्ह फीड करतोय. आणि मग मॅनिफेस्टेशन होतं. ॲट द एंड तुम्हाला स्वतःमध्ये बदल स्वतःवरच करायचा काम आहे. करायचं बास. 100%. तुम्ही कितीही म्हणा बाहेर बोलतोय, पण तुम्हाला शेवटी आत जायचं आहे. आतच जायचं आहे. आतच युनिव्हर्स आहे. पण आता एक जाऊ की स्वतःची एक चांगली इमेज कशी तयार करू शकतो? पॉवरफुल इमेज. एक पॉवरफुल माणूस म्हणून कसं इमेज तयार करू शकतो आपण? आधी स्वतःला ओळखा. आणि सगळ्या ते गोष्टी दुसऱ्या- तिथंच येतात. आधी स्वतःला ओळखा आणि वही घ्या, पेन घ्या, परत तेच आहे. वहीवर लिहा. हं. तुमच्याकडच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या लिहा. तुमच्याकडे आत्ता कोणते रिसोर्सेस आहेत ते लिहा. त्या रिसोर्सेसवरती तुम्ही कसं काम करणार आहे ते लिहा. तुमची इमेज आपोआप तयार होत जाते. इमेज म्हणजे काय आहे शेवटी? तुमचे विचारच आहेत ना. तुमचे विचार योग्य दिशेने नेले, तुमची आत्ताची बाहेरची जी पर्सनॅलिटी आहे, तुमचं भविष्य सगळं चेंज होत जाणार आहे ना. हं. त्यामुळे सगळं शेवटी स्वतःमध्येच आहे. जोपर्यंत कळत नाही आपल्याला की स्वतःमध्ये काय आहे, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. हं. तुम्ही कितीही मॉडर्न बाबांच्या नादाला लागा, काही उपयोग नाही होणार आहे. सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत. खरंय. परत मी तेच सांगत असतोय, युनिव्हर्स आतमध्ये आहे. तुम्हीच ईश्वराचे अंश आहेत. तुम्हीच ईश्वर आहे. अहम ब्रह्मास्मी. खरंय. स्वतःवरती काम करा. स्वतःची इमेज आपोआप तयार होईल. सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा जपणं किती महत्त्वाचं आहे. कारण आजकाल काय होतं की दुसरा कोणी बोललं की आपल्याला सहन पण नाही होत. किंवा आपण त्याला बोलून जातो किंवा काही असं वाटतं की चला आपलाच मित्र आहे, तो काही बोलतोय तर मग आपण इग्नोर करतो. ही सगळ्या गोष्टी होतात. इथं सेल्फ करायला रिस्पेक्ट पाहिजे. बरोबर अपेक्षांचा एक प्रश्न येतो. हं. तुम्ही अपेक्षाच कशाला ठेवताय त्याच्याकडून ना? त्यानं कशाशी Point बोलायचं? आहे. आपण जर त्याच्याकडे एफर्ट घेतोय, हं, तिने हं. सुद्धा आपल्याला एफर्ट घेतले पाहिजे. अशी आपली अपेक्षा असते. का करायची? आपण अपेक्षा करतो ना, तिथंच तर गेम येतोय सगळा. खरंय. हं. सेल्फ रिस्पेक्ट कधी तुमचा तयार होतोय? हं. आधी अपेक्षा सेल्फ करतो. रिस्पेक्ट आणि इगो दोन्हीत लय छोटीशी लाईन आहे. हं. बरोबर ना? खूप छोटी लाईन आहे. तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षाच करू नका ना. तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्काच नाही लागणार. बरोबर. त्यानं कसं वागायचं हे तुम्ही का ठरवायचं? बरोबर. तुम्ही अपेक्षा करू नका ना, माझ्या मित्रांना माझ्याशी कसं बोललं पाहिजे. हां, मान्य आहे आता की आपण सगळे माणूस आहे, आपल्या भावना आहेत. आपण एखाद्यावर प्रेम करतो तर आपल्याला त्यानं दिलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण ती पण नॉर्मल ठेवा ना. त्या अपेक्षा कशाला करताय? बरोबर. शेवटी तुम्हाला हे माहीत पाहिजे की तो जो व्यक्ती आहे, तो इंडिव्हिज्युअल आहे. त्याचे स्वतःचे स्वतंत्र विचार आहेत. हं. तुम्ही त्याला कशाला बांधताय तुमच्या बंधनात? बरोबर. त्याला जसं वागायचं तसं वागू द्या ना. तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा का करताय की त्यानं मला प्रेम द्यावं, त्यानं मला मैत्री करावी, बरोबर. त्यानं माझ्याशी चांगलं बोलावं. तुम्ही स्वतःचे चांगले मित्र का बनत नाही? खरंय. बरोबर आहे ना? तुम्ही स्वतःवर का प्रेम करत नाही? मगाशी सेल्फ इमेजचा एक प्रश्न आलता. तुम्ही हं. स्वतःवर का प्रेम करत नाही? हं. तुम्ही जोपर्यंत कसं आहे, आता इथं पाण्याचा जर ग्लास असता, तर त्या ग्लासमध्ये जे पाणी आहे, ते असल्यावरच तुम्ही वाटणार ना. जर ग्लास मोकळा असताना तुम्ही पाणी कसं द्याल? बरोबर. जर तुम्हाला प्रेम वाटायचं आहे किंवा प्रेम द्यायचं आहे, तर आधी तुमच्या आतमध्ये पण प्रेम पाहिजे ना. हो. मग स्वतःवर प्रेम करा ना. सेल्फ इमेज तुमची स्वतःवर प्रेम करण्यानं पण बिल्ड होणार. बरोबर. बरोबर आहे ना? हो. आणि मग सेल्फ रिस्पेक्ट हे ते अपेक्षा हं. बंद झाल्या, की आपोआप स्वतःवरती प्रेम केलं की स्वतःला हं. रिस्पेक्ट देणारच आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हे सगळे जे सांगताय ना,
हे सगळं सोल्युशन मला माहिती आहे. जर आपण त्याच्यात एफर्ट देतो तर मग आपण काय अपेक्षा करतो? हम्म. हे विषय आपले राहिले पण एवढंच आहे की आपण ते गुरफटतो विचारामध्ये आणि सगळे उत्तर आपल्यामध्ये आहेत पण आपल्याला मिळत नाही ते. अजून एक गोष्ट सांगतो. आपण म्हणतो नॉलेज इज द पॉवर. चुकीचं आहे. अप्लाइड नॉलेज इज द पॉवर. ओके. तुम्हाला माहित आहे सगळं, पण तुम्ही Applied अप्लाइडच knowledge. नाही करत आहे. हं, मग त्या ज्ञानाचा फायदा काय? बरोबर. सगळं घेतलं तुम्ही, पुस्तकं वाचल्या, तुम्ही आता इंजिनिअरिंगची डिग्री घेतली असेल, तुम्ही डॉक्टरची डिग्री घेतली, सगळं तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही प्रॅक्टिसच नाही करत, तर ज्ञानाचा फायदा काय? बरोबर, बरोबर ना? बरोबर. जोपर्यंत तुम्ही वापरत नाही ज्ञान, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. वाह! प्रेम जे आपण म्हणतोय ना सध्या, प्रेमाची व्याख्याच खूप वेगळी आहे. हं, आपण प्रेमाला बांधायचा प्रयत्न करतोय. प्रेम म्हणजे फ्रीडम आहे. बरं. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य आहे. तुम्ही जोपर्यंत स्वातंत्र्य प्रेमाला समजत नाही, फ्रीडम समजत नाही, तोपर्यंत त्या प्रेमाला खरा अर्थ नाही. खरं आहे. तुम्ही प्रेमाची व्याख्या चुकीची केली आहे. तुम्ही प्रेमाची व्याख्या काय केली आहे? त्याने मला रोज फोन करावा. त्याने मला रोज मेसेज करावं. त्याने मला रोज आय लव्ह यू म्हणावं. रोज गुड नाईट म्हणा. रोज गुड नाईट म्हणावं. हे प्रेम नाही ना. तुम्ही बांधलं त्याला, बरोबर आहे. की त्यानं रोज बोलावं. तुमच्या अपेक्षामध्ये त्याला बांधलं. हं. हे प्रेम नाही. प्रेम म्हणजे फ्रीडम आहे. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य आहे. हे आजकालच्या पोरांना कळलं पाहिजे. समजा आता आपली बेस्ट फ्रेंड असतो एखादा. आपण 6-6 महिन्यानंतर बोलतो पण गोष्ट तिथून सुरुवात होती परत. बरोबर. आता माझा एक मित्र आहे, पुण्यातच आहे, कंपनी आहे त्याची. हं, वर्षातून कधीतरी त्याच्याबरोबर बोलणं होतं. हं. पण इतकं भारी होतं. हां. आता यामध्ये मी अपेक्षा नाही ठेवली ना त्यानं मला रोज फोन करावी. नाही, नाही. बरोबर आहे. पण तरी पण आमच्यात इतकं बॉन्ड आहे, इतकं प्रेम आहे आमचं मैत्रीचं. हं. का? अपेक्षा नसल्यामुळं आहे. म्हणजे इतकेच फोन न होऊन सुद्धा आमची सुरुवात शिवानी होती. हे हां. इतकं आमचं नॉर्मल चालू होतं की हां, आम्हाला ते म्हणजे विषयाची पण गरज नाही. आमचा आता काल फोन झाला का त्याच्यामुळे 3 महिने झाले फोन नाही आलेले. आमचं असं आहे की लहानपासून बरोबर होतं. मग तेच म्हणतो हेच प्रेम आहे. तुम्ही फ्रीडम दिलं तुमच्या फ्रीडम दिलं. मित्राला. हं, तुम्ही त्याला बांधलं नाही, की हं. माझ्याशी असं वाग. बरोबर. बरोबर ना? हेच मला सांगायचं आहे खरं तर. हं. की तुम्ही फ्रीडम द्या. त्याला वागू द्या तसं. तरच तुमच्यावर होणार आहे. वाह! तुमच्या घरातल्या लोकांबद्दल सुद्धा तुम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू द्या ना. हं, तुम्ही का त्यांना स्वतःच्या बंधनात अडकवताय? हं, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या बंधनात ज्यावेळी अडकावं लागतं ना, समोरची लोकं फ्रस्ट्रेट व्हायला सुरुवात होते. हं. आणि फ्रस्ट्रेट झाले की निगेटिव्ह व्हायब्रेशन्स बाहेर पडायला सुरुवात होते. बरोबर. आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन जर तुमच्या घरातल्या बाबत जर असं तुम्ही करत असाल आणि घरात जर निगेटिव्ह व्हायब्रेशन बाहेर पडत असाल, हं, तर तुमच्या घरातलं समाधान, सुख, आनंद सगळा नष्ट होतोय. बरोबर. तुम्ही हे करून बसला होता. हे मुद्रेचं काय? मी पाहिली खूप ठिकाणी. हां, मुद्रेचं फोकस वाढायला जास्त मदत होतो. हं, आता ही जास्त कम्फर्टेबल मुद्रा आहे. जरा हं, जास्त फोकसनं हं, बोलता येतं, लक्ष देता येतं, ऐकता येतं. हं. मी त्यामुळे पाहिलं कुठे रील्स त्याच्यामुळे विचारले मला तसं. हां, अशी एक मुद्रा आहे. हां, परत अशी अशी मुद्रा एक आहे. आहे. हां, बरोबर. भरपूर मुद्रा आहेत. ओके. सो तर मग आपला शेवटचाच प्रश्न की काय सांगाल सगळ्यांना एक सल्ला तुमच्याकडून की 3 गोष्टी ज्या प्रत्येक माणसाने केल्या पाहिजेत? रोज. 3 गोष्टी रोज केल्या पाहिजेत. हं. असं काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं मेडिटेशन केलं पाहिजे सकाळी उठल्या-उठल्या. हं. म्हणजे मेडिटेशन पण फक्त मेडिटेशन नाही, मेडिटेशन प्लस व्हिज्युअलायझेशन. बरं. आता मॅनिफेस्टेशनचा आपला पॉडकास्ट आहे, पण अजून आपण व्हिज्युअलायझेशनवर बोललो नाही. आता जे आपण नेक्स्ट पार्ट करू, हं, त्याच्यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये या सगळ्या गोष्टी करू. हं. जर तुमच्या ऑडियन्सला नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल, तर त्यांना सांगा नक्कीच, कमेंट्समध्ये सांगायला. कमेंट करू. सगळ्यांनी कमेंट करायचं नेक्स्ट पाहिजे असं व्हिज्युअलायझेशनवर तर आपण येऊ. तर आपण नक्की करू. हं. तर मॅनिफेस्टेशन 3 रिच्युअल्स करत असताना आपल्याला मेडिटेशन प्लस व्हिज्युअलायझेशन ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ॲक्टिव्हिटी रोजच्या रोज करायची आहे. हं. दुसरी गोष्ट तुम्हाला पुस्तकं वाचायची आहेत. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला चांगल्या लोकांच्या संपर्कात राहायचं. हं. चांगली पुस्तकं वाचायची आहेत, चांगले पॉडकास्ट बघायचे आहेत, चांगला कंटेंट कन्झ्युम करायचा आहे. निगेटिव्ह कंटेंटपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही हं. करू शकताय. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर गोष्टी आहेत. अफर्मेशन्स असतील, स्क्रिप्टिंग असतील, हं. स्वतःच्या डोक्यातलं काय तुम्हाला लिहायचं असेल. पण जर हे डे वाईज जर विभागायचं झालं, तर अजून वेगळ्या पद्धतीने 3 गोष्टी सांगतो. हं. सकाळी उठल्या-उठल्या मेडिटेशन प्लस व्हिज्युअलायझेशन करा. दिवसभरामध्ये असं एकतरी काम तुमच्या रुटीनमध्ये ठेवा, जे तुमच्या ध्येयाच्या रिलेटेड आहे. हं. ते ॲक्शन असली पाहिजे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची. ते तुमच्या दिवसभराचे ठेवा आणि रात्री झोपताना थोडंसं डीप ब्रीथिंग करून परत व्हिज्युअलायझेशन करत झोपा. हं. ह्या 3 गोष्टी तुम्ही डेली रुटीनमध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि हं. अजून एक गोष्ट एक्स्ट्रा ॲड करतो. हं. उद्याचा तुमचा दिवस कसा असणार आहे, हं. तो तुम्हाला आज रात्रीच प्लॅन प्लॅन करायचा आहे. करायचं. म्हणजे टू डू लिस्ट तयार करणं. ते टू डू लिस्ट तुम्हाला आज रात्रीच करायची की उद्या तुम्हाला कसं जगायचं. बरोबर. भले माहीत नाही आपल्याला उद्या असणार आहे का नाही. पण तरीसुद्धा आपल्याला आज तयार करायचं आहे. काय सांगा उद्या उठलो तर? बरोबर. त्यामुळे आधीच तयार राहायचं आहे. शस्त्र आधीच तयार असावीत. ती टू डू लिस्ट एक आपल्याला रात्री हं. झोपायच्या आधी तयार करायची आहे. त्या 3-4 गोष्टी करा. बऱ्यापैकी तुमच्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरू होईल.
आपण आहे ना नेक्स्ट पॉडकास्ट घेऊनच म्हणजे व्हिज्युअलायझेशनवर त्यात एक एक्झाम्पल घेऊन चालू. समजा कोणाला पैशामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा थोडक्यात काही ते करायचं आहे बिझनेस म्हणजे पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, त्यांनी कसं करावं व्हिज्युअलायझेशन किंवा असं काही एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. हां, घेऊ शकतो. पैसा जर अट्रॅक्टच करायचा आहे ना तुम्हाला, तर सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट सेट पाहिजे. जसं मी सुरुवातीला म्हटलं, तुम्ही जर 5,000 कमवत असाल, तर तुम्ही 1,00,00,000 नाही ठरवू शकत. थोडं तसं तुम्ही आता जर 5,000 कमवताय ना, तर तुम्ही 20,000-25,000 टार्गेट ठेवा. रिअलिस्टिक. हां, त्यानंतर फक्त पैशावर पण फोकस नाही करायचा आहे. तो पैसा तुम्हाला मिळणार कशात नाही, त्याच्यावर पण तुम्हाला फोकस करायचा आहे. मग आता तुम्ही बिझनेस करताय, नोकरी करताय, कंटेंट तयार करताय किंवा इतर काय तुमचं असेल, तर तुम्ही ती पूर्ण प्रोसेस व्हिज्युअलाइज करायची आहे. म्हणजे जसं की आता मी कंटेंट तयार करतोय, तर मी व्हिज्युअलाइज करत असताना मी उठलोय, कॅमेरासमोर बसलोय. माझं जे काही कंटेंट आहे तो शूट करतोय, अपलोड करतोय. त्या रीलला जास्त रीच भेटतोय. रीच भेटल्यानंतर त्याच्या थ्रू लोकांचे मला मेसेजेस येत आहेत. पर्सनल गाईडन्ससाठी विचारतायत, वर्कशॉपसाठी विचारतायत. मग मी त्यांना मार्गदर्शन करतोय आणि मग त्यातून मला पैसा मिळतो. जितका हवा तितका. ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिज्युअलाइज करायची. अशा पद्धतीने एक व्हिज्युअलायझेशन असते आणि स्क्रिप्टिंग एक मगाशी तुम्ही शब्द वापरला ना, हे व्हिज्युअलायझेशन मी व्हिडिओ फॉर्ममध्ये बघितलं, चित्रास्वरूपात बघितलं. तेच तुम्ही ज्यावेळी लिहिता ते स्क्रिप्टिंग आहे. स्क्रिप्टिंग. वा. बरं तर सर मग जाताना एक काय सल्ला द्याल सगळ्या आपल्या ऑडियन्सला? जाता जाता एकच सल्ला देईल की आपल्याकडे लय कमी वेळ आहे. जे काही करायचं आहे आत्ता करायचं. जास्त उद्याचा विचार नाही करायचा आहे. भले मॅनिफेस्टेशनबद्दल मी सांगतोय की भविष्यातल्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करायच्या आहे, पण भविष्य पण इतकं लांबचं ठेवू नका. जवळचं ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही टार्गेट करत जा. हळूहळू इनर मोटिवेशन येईल. जसं पुढे जाईल तसं अजून जसं म्हणजे आपण ज्यावेळी घरातून बाहेर पडतोय, आपल्याला जायचं असतंय दूर, खूप दूर जायचं असतंय. पण जसं तुम्ही चालत जाणार तसं तुम्हाला रस्ता दिसत जातो. घरातून तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनचा रस्ता नाही दिसत. त्यामुळे चालत जा, पोचाल तिथपर्यंत पोचाल, पण ट्राय करत जायचं आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर एका खूप मोठं आज म्हणजे हेल्थचा इश्यू झालेला मला. 15 ऑगस्टला झेंडावंदन वगैरे केलं कॉलेजमध्ये आणि अचानक काय झालं काय माहीत नाही रात्री. 16 ऑगस्टला म्हणजे 16 ऑगस्टला पहाटेच मला दवाखान्यात घेऊन गेली. जवळपास 8 दिवस कोमा टाईप सिच्युएशनमध्ये होतो. का बरं? काय झालं काहीच कळलं नव्हतं. पूर्ण फिट होतो. 15 ऑगस्टला झेंडावंदन वगैरे सगळं झालं, प्रॉपर झालं आनंदात. ते फोटोज वगैरे पण आहेत. त्या दिवशी आमच्या एन-जी-ओने एक काम पण केलं. आनंदात होत्या सगळ्या गोष्टी. अचानक रात्री काय झालं काहीच कळलं नाही. पण 8 दिवस कोमा टाईप सिच्युएशन, पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये आणि त्यावेळी फक्त थोडंसं विचार चालू होते, की ब्लर सगळं दिसत दिसतंय. होतं. हां. विचार चालू आहे. त्यावेळी माझ्या डोक्यात इतकाच विचार होता, की मी इतकी मोठी स्वप्न बघितली वाचलो तर आणि नाही वाचलो तर. त्यामुळे सांगतोय खूप कमी वेळ आहे. त्याच्यावर मी आजारी पडल्यानंतर जेव्हा मला होश आला, शुद्धीत आलो ना, त्याच दिवशी मी दवाखान्यात बसून एक रील बनवली. ती Instagramवर अजूनही आहे. ती रील कधी बघायला भेटली तर जाऊन बघा तुम्ही. नक्कीच. खूप कमी वेळ आहे. माहीत नाही आपल्याला पुढे काय होणार आहे. करेक्ट. ज्या दिवशी तुम्ही जाल, माझ्या डोक्यात तेच होतं, की इतकी मोठी स्वप्न बघितली, आता पश्चात्तापाची वेळ येते माझ्यावर, की मी कुठेतरी कमी पडलो, मी प्रयत्न केले नाहीत इतके. ज्या दिवशी मी उठलो तिथून आणि घरी आलो, तिथून पुढे एकच डोक्यात होतं, इतकं काम करायचं, शरीराची मर्यादा संपेपर्यंत काम करायचं. पण शेवटच्या दिवशी पश्चात्ताप नाही झाला पाहिजे. ज्या दिवशी मी परत त्या बेडवर जाऊन झोपेल किंवा कुठे जाऊन झोपेल, तर पश्चात्ताप माझ्या डोक्यात नसला पाहिजे, की हे करायचं राहून गेलं. भले झोप कमी भेटू दे, काही फरक नाही पडत आहे. एक वय आहे आत्ता, तुटेपर्यंत काम करायचं. आता जमू शकता काही जर तुम्हाला स्टेज केलं तर. तुटेपर्यंत काम करायचं. आणि जेव्हा मी आलो जवळपास 28 ऑगस्ट की 29 ऑगस्टला मी घरी आलो. तिथून पुढं माझं Instagram इतकं ग्रोथ झालं. त्यावेळी माझे 2,000-2,500 फॉलोअर्स होते. तिथून पुढे 3-3.5 महिन्यात मी 25,000 जवळपास क्रॉस केले. तिथून पुढे मी जवळपास 5 वर्कशॉप संपवली 21 दिवसांची. 1 दिवसाचं नाही म्हणत आहे. बापरे. 21 दिवसांची 5 वर्कशॉप संपवली. जवळपास 1,000 ते 1,500 लोकांना पर्सनली गाईडन्स केलाय. वन डे वर्कशॉप 3 ते 4 संपवलेत. इतकं सगळं काम प्लस माझं कॉलेज सुरू आहे. रिसर्च पेपर सुरू आहेत. सगळं आणि Research नात्यांना paper मी म्हणजे? टाइम देतोय. सगळं करायचं. रिसर्च पेपर म्हणजे? रिसर्च पेपर म्हणजे इतिहास विषय आहे ना माझा. ओके. मग त्या रिलेटेड कॉन्फरन्स चालू असेल, आहे का? सेमिनार ओके. असतील तर रिसर्च पेपर वगैरे. पण तर कोणाला जर तुमच्या वर्कशॉपला अटेंड करायचे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, मग काय कसं करते? Instagram थ्रू डिरेक्ट मेसेज करू शकता. जवळपास मी सगळ्यांचे मेसेज बघतो. फक्त मेसेज करत असताना जर मेसेज जर वेगळा वाटला मला, की जास्तच ही मला सोडून गेले आणि ती गेले, तर असल्या मेसेजचा मी रिप्लाय अजिबात देत नाही. जर तुमचे जेन्युइन प्रॉब्लेम मला वाटले, तर मी 100% त्या सगळ्या मेसेजचे रिप्लाय देतो. नाहीतर 869201 048 डिरेक्टली व्हॉट्सअप करायचा आणि कुठलेही टीम मेंबर्स माझे रिप्लाय देत नाहीत.
मी स्वतः सगळ्या मेसेजचे रिप्लाय देतो, स्वतः सगळे कॉल अटेंड करतो. फक्त तो जो नंबर सांगितला तो कॉलसाठी नाही, तो फक्त WhatsApp. व्हॉट्सॲपसाठी तर खाली नंबर टाकून देऊ आपण. तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट असेल सांगा कॉन्टॅक्ट. आणि जर का आवडला पॉडकास्ट तर कमेंट करून सांगा, कारण आपण नवीन एक पॉडकास्ट नक्कीच लवकर घेऊन येऊ. कारण एका पॉडकास्टमध्ये या गोष्टी कमावण्यासारख्या नाही आहेत. आणि लवकर सांगा, परत सांगतो की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. थँक्यू सो मच सर. आणि आमच्याकडून स्पेशल कोण ना कोण थोडीशी आठवण भेटतो तुमच्याकरता. प्लीज चालेल, प्लीज. थँक्यू. थँक्यू सो मच. स्पेशल कॉर्नर, द स्पेशल कॉर्नर मराठीला तुम्ही पण जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण खूप गरज आहे. असे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत जर यायचे असतील तर याच्या टीमला सुद्धा खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. तुमचा एक सबस्क्राईब किंवा तुमची एक लाईक, एक कमेंट या सगळ्यांसाठी मोटिवेशन असते. कारण मी सुद्धा कॉन्टेंट क्रिएट करतोय, जोपर्यंत लोकांकडून मेसेज येत नाहीत, फीडबॅक येत नाहीत ना, तोपर्यंत अजून करायचं मन नाही होत. बरोबर. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, कमेंट करावी, लाईक करावं. आणि जे काही तुमच्या मनात असतील आणि तुम्हाला अजून कोणाला बोलावं वाटत असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंबर आहे खाली, म्हणजे- म्हणजे येऊन जाईल, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हॅल्युएबल कंटेंट तुमच्यापर्यंत नक्कीच, पोहोचेल नक्कीच. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना अशा पद्धतीचं गिफ्ट सुद्धा मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची सोय, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला या खालचे नंबर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर कमेंट करा, कारण हा पॉडकास्टला जर जास्त व्ह्यूज आले, जास्त कमेंट झाल्या तर आपण एक नवीन पॉडकास्ट जो असणार आहे व्हिज्युअलायझेशनवर, तो आपण घेऊन येणार आहोत सरांसोबतच. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रीपर्यंत पोहोचला पाहिजे ज्याला याची गरज आहे. सो भेटूया एक नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय बाय.